दोन बलाढ्य संघांमधील मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळणार आहे। एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळत आहे पोलादपूरची आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ओवळ्याची पनवेल तालुक्यातील टीम पाहायला मिळते आणि या मॅचकडे आपण निघालेलो आहोत। पाहूया दोन्ही टीमची स्ट्रेंथ चांगली आहे। एका टीमने जर पाहिलं तर कमी धावसंख्या करून सुद्धा मॅच जिंकली आणि एका टीमने मात्र जास्त दावा केला, 100 पेक्षा जास्त दावा केल्या होत्या। पुन्हा एकदा तेच करायचंय, पुन्हा एकदा बॅटिंगसाठी मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतील पोलादपूरची टीम। पोलादपूरचं या रायगड जिल्ह्यातील दक्षिण टोक म्हणून देखील पोलादपूर तालुका ओळखला जातो। नरवीर तानाजी मालुसरे यांची भूमी म्हणून देखील पोलादपूर ओळखला जातो आणि या पोलादपूर तालुक्यातील टीम, पोलादपूर तालुक्यातील क्रिकेटसुद्धा मग निलेशजी कोळसकर साहेब असतील, संदीप कदम साहेब असतील, सिद्धेजी शेठ साहेब असतील किंवा सगळे चांगले प्रयत्न तिकडे सुद्धा सुरू आहे। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ओवळे ही पॉवर हाऊस राहिलेली आहे। मग अगदी चिरल्याच्या स्पर्धेपासून आम्हाला या ओवळेची स्ट्रेंथ माहिती आहे किंवा ओवळ्याच्या स्पर्धा माझ्या मते सध्या ग्राउंड उपलब्ध नाही आहे कदाचित, नाहीतर ओवळ्याच्या स्पर्धा शिस्तबद्ध स्पर्धा, ओवळ्याचे खेळाडू आणि ओवळ्याच्या रबर बॉल स्पर्धासुद्धा रायगडात कुठे सुरू झाल्या असेल तर ओवळ्याचं नावसुद्धा त्यामध्ये आवर्जून घेतलं जातं आणि क्रिकेटपटूंचे खाण राहिले ओवळासुद्धा। अशी ही दोन गावं एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकताना पाहायला मिळत आहेत। सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने निघालेली आहे। आकाश जांगीड याही मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतायत अशी चर्चा आहे, परंतु पाहूयात मैदानाचे बाउंड्री रोप आणि फेन्सिंग आपल्याला आपल्या स्पर्धेसाठी भाडेतत्वावर पाहिजे असेल 24 लाईव्ह इव्हेंट्स आपल्या क्रिकेट स्पर्धासाठी संपूर्ण सोल्युशन घेऊन आलेला आहे आणि त्याच्यासाठी आपण संपर्क करू शकता। प्रफुल्ल पाटील चॅम्बो खाली दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करा। आपल्या स्पर्धेला, आपल्या मैदानाला आणखी आकर्षक बनवण्यासाठी प्रफुल्ल पाटील चॅम्बो यांना संपर्क करा। विनीत सकपाळ आकाश जांगीड जोडी दाखल झालेली आहे मैदानाच्या दिशेने। आजच्या दिवसातील आणखीन एक महत्त्वपूर्ण सामना, कित्येक आकाश तारेकरचं गाव म्हणून देखील या गावाची ओळख राहिलेली आहे। सुमित डोंगडे म्हणा किंवा बरेचसे खेळाडू येस, कुणाल तारेकर सारखा खेळाडू, युवा खेळाडू देखील या गावातून पाहायला मिळतोय। आमचे मित्र निनाद तारेकर यांचं देखील हे गाव, कारण आमच्या CH मधील आमचे मित्र सचिन मोरे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आला। बेस्ट वर्सेस बेस्ट हेच इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे। जय पवार सर, सादिक राजापूरकर सर ही पंचांची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। या जोडीने महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धा एकत्रितपणे कव्हर केलेल्या आहेत आणि बऱ्याचदा मागणी असते की जय पवार सर आणि सादिक राजापूरकर सर ही जोडी आम्हाला पाहिजे। अगदी चांगलं मैदान आहे, प्रेक्षकांसाठी देखील मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची गर्दी इकडे होताना पाहायला मिळते। हा परिसर बदलला आहे आणि या क्रिकेटचा परिसर म्हणून देखील ओळखला जातो। पनवेल आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर क्रिकेट आज नाही तर कित्येक वर्ष चालतंय। या परिसरातील क्रिकेटचा एक वेगळा दर्जा आपल्याला पाहायला मिळतो। सातत्याने क्रिकेट केंद्रित राहणारा परिसर, व्यावसायिक क्रिकेटला, भारतीय क्रिकेटला, टेनिस बॉल, त्याचबरोबरने जर पाहिलं तर ISPLला देखील या परिसरातून खेळाडू सातत्यरित्या मोठ्या प्रमाणावर गेलेले आहेत। महत्त्वाची मॅच जशी सुरू होईल, स्ट्राईकवर आकाश जांगीड येतात, ज्यांनी मागील मॅचमध्ये धुमाकूळ घातला। या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या देखील त्यांनी बनवली। पाहूया या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी करताना पाहायला मिळतील, त्यांच्यावरच सगळ्यांचं लक्ष असणार आहे। आकाशने जर पाहिलं तर तब्बल 64 धावांची खेळी केली होती फक्त 23 चेंडूमध्ये आणि दुसऱ्या बाजूला बॉलिंगसाठी देखील जर पाहिलं तर आता आमंत्रित करण्यात येत आहे सचिन मोरे, ज्यांनी सामनावीराचा पुरस्कार घेतला। सामनावीर विरुद्ध सामनावीर, पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल। मॅच महत्त्वाची आहे। मॅच नंबर 3 होते सुरुवात। पहिला बॉल, बॅटची कडा घेतली जाते, बॉल पाठीमागे, फुलटॉस होता, खऱ्या अर्थाने कव्हर्सला खेळायचा होता, परंतु बॅटची कडा घेऊन तो पाठीमागे जातोय थर्ड मॅनच्या क्षेत्रात आणि तिकडे एक धाव पूर्ण देखील होताना पाहायला मिळते। 6 ओव्हरच्या या मॅचमध्ये किती धावसंख्या उभारली जाईल? पावसाळ्यामधील क्रिकेट देखील आता काही स्वस्त बसू देत नाहीये। पावसाळ्यामधील क्रिकेट देखील अलीकडे मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं आणि रायगडच्या प्रत्येक तालुक्याच्या क्रिकेटचे एक वेगळं वैशिष्ट्य आहे। कर्जतचं वेगळं वैशिष्ट्य आहे, खालापूरचं वेगळं वैशिष्ट्य आहे, पनवेलचं आहे, उरणचं आहे, पेनचं आहे,
त्याचबरोबर जर पाहिलं तर सुधागडच्या क्रिकेटचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. अलिबागच्या स्पर्धांचा एक वेगळा थाट पाहायला मिळतो. मुरुडला देखील जर पाहिलं तर खूप या ठिकाणी देखील चांगल्या स्पर्धा पाहायला मिळतात. रोह्यामध्ये स्पर्धा आता चांगल्या होऊ लागलेल्या आहेत आणि मानगावात चांगल्या स्पर्धा होत आहेत. तळा तालुका देखील क्रिकेटसाठी आता चर्चेत येऊ लागला आहे आणि श्रीवर्धन म्हसळ्याचं तर एक आयकॉन बेस एक वेगळं क्रिकेट देखील पाहायला मिळतं आणि महाड हे सुद्धा सातत्याने चर्चेत आहे आणि पोलादपूर हे सुद्धा सातत्याने चर्चेत असताना पाहायला मिळत आहे. त्याच्यामुळे या अख्ख्या रायगडच्या क्रिकेटला एका मंचावर आणणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जाईल. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. सचिन वेगवान बॉल यष्टी रक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. सचिन मोरे एक चांगले दर्जेदार खेळाडू आहेत, सातत्याने चांगली कामगिरी करतायत. मोठमोठ्या संघांमध्ये देखील आम्ही यांना पाहतोय. बरेचसे यंगस्टर आहेत जे रायगडमधून सातत्याने पुढे येत आहेत. आता यंगस्टरचा हा बेस असाच येत नाही, त्यासाठी ग्रामीण क्रिकेटचा हा जो बेस आहे ना तो खूप स्ट्रॉंग आहे रायगडचा. हाई बॉल टपाप थोडासा लांब टाकला, तिकडनं थोडासा कट केलाय, जातो यष्टी रक्षकाच्या दिशेने. वातावरण थोडंसं निवळलंय म्हणजे पाऊस थांबलाय. बॉलर बॉल ग्रिप करू शकतो. किती टर्न केला पाहा ना. बॅटरने एक गोष्ट केली, हा बॉल फक्त जागेवरूनच बॅट फिरवली आहे, परंतु बॉलरने बॉल वळवला ना. कारण ज्यावेळेला आपल्या शरीरापासून दूर बॉल जात असतो त्यावेळेला थोडंसं अवघड असतं आणि तेच इकडे पाहायला मिळालं. एक धाव फलकावर आहे. चांगली कामगिरी केली जाते. सचिन मोरे यांचं चांगलं षटक या ठिकाणी आत्तापर्यंत पाहायला मिळालेलं आहे. पहिल्या 3 बॉलला फक्त 1 रन दिली आहे आणि आकाशला साथ देखील गरजेची आहे. एक आयकॉन कोणत्याच टीमला मॅच जिंकून देणार नाही. 11च्या 11 जणांना खेळावं लागेल. चांगला खेळ ज्यावेळेला सांघिक कामगिरी होईल ती टीम जिंकते. एक आयकॉन कोणाला स्पर्धा जिंकून देत नाही. हो आई बॉल थोडासा पुढे पाहायला मिळतोय. आता मात्र प्रयत्न हेलिकॉप्टरचा होता. एक डॉट बॉल तुमच्या मनातील माइंडसेट थोडासा चेंज करतो. दुसरा डॉट बॉल आणखी थोडा चेंज करतो आणि तेच इकडे थोडंसं पाहायला मिळालंय. हाई बॉल जर पाहिलं तर विनीत थोडेसे दूरवरून खेळण्याचा प्रयत्न करत होते. चांगले खेळाडू आहेत, प्रयत्न करावे लागतील. ऑप्टमच्या बाहेर याही वेळेला बॉल टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंच आमच्याकडे वळतायत, व्हाईट बॉल कळवतायत. धावसंख्या 1ने पुन्हा पुढे जाईल. एक क्षण मात्र अगदी महत्त्वाचा आहे. एक बॉल महत्त्वाचा आहे. एक गेलेला बॉल परत येणार नाहीये, त्याच्यामुळे तिकडे नाराजी व्यक्त करून चालणार नाहीये. आपण या बॉलवर आपल्याला काय करायचं आहे त्याच्यासाठीचं फुटवर्क, त्याच्यासाठीचं टायमिंग, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. लोवर फुल टॉस बॉल, त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय, समोर पाठवलाय हा बॉल. फिल्डर आहेत तिकडे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. पहिल्या षटकात गोलंदाजांच्या नावाची चर्चा पाहायला मिळाली कारण त्यांनी अजूनही हात खोलू दिलेले नाहीये. 3 धावा धावफलकावर आहेत, परंतु स्ट्राईकवर आता आकाश आलेले आहेत. या स्पर्धेतील सर्वोच्च खेळी 64 धावांची त्यांच्या नावावर आहे. अर्धशतक या स्पर्धेमध्ये 6 पाहायला मिळाली खरी, परंतु त्याच्यातील सर्वाधिक धावसंख्येचं जे अर्धशतक होतं ना ते याच खेळाडूचं आहे. नाव आकाश जांगीड, मुंबईच्या घाटकोपरवरून आले तिकडे. आणखीन एक बॉल चांगला इकडे पाहायला मिळतोय. अपीलही केलं, पंचांनी मात्र ते फेटाळलंय. लेग बाईटच्या स्वरूपातील धाव आहे म्हणजे बॉलरच्या खात्यात 3च जाईल. एकंदर जर पाहिलं तर 4 येतील आणि पहिल्या षटकानंतर 4 धावा म्हणजे कुठेतरी सचिन यांची गोलंदाजी की फॅक्टर राहिलेली आहे. परंतु अजूनही 5 ओव्हर ह्या बाकी आहेत. ओव्हर संपली. 4 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. या मॅचमध्ये जो जिंकेल तो डायरेक्ट सुपर 16 मध्ये जाणार आहे. या मॅचमध्ये जो पराभूत होईल त्यांना एक संधी आहे. हा जो एक फॉर्मॅट आहे म्हणजे लीग पद्धतीच्या मॅच, गेल्या काही वर्षात क्रिकेटचं बदललेलं स्वरूप, सुरुवातीला जुन्नर प्रीमियर लीग किंवा 70 बिग बॅश या स्पर्धांनी हा फॉर्मॅट पुढे आणला आणि नंतर तो सगळ्यांनी डोक्यावर घेतला. कारण लीग मॅच म्हटलं तर पूर्वी काय व्हायचं, सुरुवातीला लीग मॅच म्हटलं तर शेवटच्या मॅचला गालबोट लागायचं. एखादा संघ मुद्दामून हारला, एखादा संघ मॅच सोडली की काय, अशा शंका उपस्थित केल्या जायच्या. परंतु हा फॉर्मॅट आल्यानंतर 2 मॅच जिंका, पुढच्या फेरीत जा, 2 मॅच पराभूत झाला, स्पर्धेच्या बाहेर जाल आणि त्याच्यामुळे ही शंका या फॉर्मॅटमध्ये राहत नाही आणि त्याच्यामुळे हा फॉर्मॅट लीग मॅच खेळवत असताना बऱ्यापैकी अवलंबला जातो. 4 धावा धावफलकावर आहेत. आता बॉलिंगसाठी येत आहेत कल्याणचे सुहास पवार, एक दर्जेदार खेळाडू आहेत. आजही मला दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी आठवते आणि त्या मॅचमध्ये 6 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता असताना, मुसळधार पाऊस पडत असताना सुहास पवारने मॅच जिंकून दिलेली आठवत आहे. विशेष म्हणजे यूट्यूबला तुम्ही सिलेक्ट करू शकता सुहास पवारची पावसाळ्यातील बॉलिंग, त्यावर तुम्हाला ते षटक देखील पाहायला मिळेल.
आणि ते सुहास पवार बॉलिंगसाठी येत आहेत. मिस्टर प्रीमियर लीग देखील त्यांना म्हटलं जातं, कारण मोठ्या प्रमाणावर प्रीमियर लीग खेळतात. प्रीमियर लीग म्हटलं तर अष्टपैलू खेळाडू, मात्र त्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर असते आणि आता प्रीमियर लीग मोठ्या प्रमाणावर, माझ्या मते 50-60% तर आता प्रीमियर लीगच होतात. पाठीमागे बॉलगस्त केला जाईल. बॉल पहा, क्षेत्ररक्षक तैनात ठेवलेत. जसं मैदान, ज्या पद्धतीचं मैदान तशी फिल्डिंग, हे सुद्धा क्रिकेटच्या खेळाचं वैशिष्ट्य आहे. बायच्या स्वरूपातील एक धाव कळवत आहेत इकडे पंच सादिक राजापूरकर सर. धावसंख्या 1ने पुढे जाईल. रायगड म्हटलं तर चारी बाजूला सीमारेषा असणारी क्रीडांगणं देखील पाहायला मिळतात. मुंबईला असेल तर तिकडे डिक्लेअर झोनची ग्राउंड जास्त पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळे या चारी बाजूला सीमारेषा असणाऱ्या मैदानावर क्रिकेट खेळण्याची एक वेगळी मजा देखील असते. त्यातल्या त्यात सिमेंटचा अख्खा प्लॉट आहे. बॉलरला सुद्धा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून त्याच्यासाठी देखील रनिंग घेण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी वातावरण तयार करण्यात आलं आहे. कारण खेळण्यासाठी बॅटरला प्रॉपर स्टान्स घ्यायला, बॉलरला चांगला रनअप घ्यायला, या सगळ्या गोष्टी प्रॉपर असतील तर तुमचा खेळही चांगला होतो आणि आयोजकांनी कोणत्याच गोष्टीची कमी इकडे ठेवलेली नाही आहे. 5 धावा धावफलकावर दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झालेली आहे. सुहास पवार बॅट फिरवली आहे, अगदी वेगात फिरवली आहे, परंतु पुन्हा एकदा चेंडूच्या लाईनमध्ये नाही आलेत. विनीत थोडेसे स्ट्रगल करत आहेत, परंतु विनीतला आज खेळावं लागेल. आतापर्यंत काय झालंय हे विसरावं लागेल आणि यापुढे मी काय करणार आहे हे स्वतःच्या मनामध्ये हा विश्वास तुम्हाला निर्माण करावा लागणार आहे. कारण बऱ्याचदा आपण पाहतो, जो खेळाडू सुरुवातीला स्ट्रगल करतो नंतर 50 मारतो. कदाचित शेवटच्या बॉलवर मॅच जिंकून देतानाही आपण पाहिलंय. त्याच्यामुळे ज्या वेळेला म्हणजे जेव्हापासून तुम्ही सुरुवात कराल ना, ती सुरुवात तुम्हाला करावी लागणार आहे. एक आत्मविश्वास, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी हे करू शकतो, हा आत्मविश्वास तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि तो जर आत्मविश्वास असेल तर तुम्हाला हरवणं कठीण आहे आणि त्यामुळे तो आत्मविश्वास तुम्हाला जागृत करावा लागेल. या क्रीडा नगरीमध्ये आज मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकही आहेत. ओ हो हो, आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. विनीत स्ट्रगल करत होते आणि आता विनीत यांना माघारी परतावं लागेल. पहिली विकेट. अपेक्षेप्रमाणे सुरुवात नाही झाली आहे, परंतु 6 ओव्हरची मॅच ही मोठी मॅच आहे. आपण बऱ्याचदा कितीतरी ठिकाणी जातो आणि मग तिकडे आपल्याला कधी कधी 4 ओव्हरच्या मॅच खेळायला लागतात, 3 ओव्हरच्या मॅच खेळाव्या लागतात, परंतु खरी मजा ही जास्त ओव्हरच्या क्रिकेटमध्ये आहे. आणि आज जर पाहिलं तर या ठिकाणी या 6 ओव्हरच्या मॅचेस ही चांगलं लक्ष पाहायला मिळत आहे. विविध पुरस्कारांसाठी वैयक्तिक पारितोषिकं म्हणून मोटरसायकल दिल्या जात आहेत. प्रेक्षकांना पर्वणी आहे. आयोवा कॅचसाठी सुद्धा जर या ठिकाणी मोटरसायकल असेल तर यापेक्षा मोठं काय पाहिजे. प्रेक्षकांना लकी ड्रॉसाठी सुद्धा मोटरसायकल आहे. म्हणजे या स्पर्धेचं शेवटच्या दिवशी तर मला वाटतं पाय ठेवायला सुद्धा जागा नसेल अशीच परिस्थिती असेल. कारण या स्पर्धांचं नेहमीच एक अप्रूप राहिलेलं आहे. रायगडच्या स्पर्धा, रायगडचं क्रिकेट, रायगडचे प्रेक्षक यांची एक भलतीच क्रेज आहे. मग प्रेक्षणीय जे सामने होतात, रायगड ठाणे म्हणा, रायगड मुंबई म्हणा, या स्पर्धांची, या सामन्यांची सुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणावर होत असते. रायगडच्या क्रिकेटरची चर्चा होताना पाहायला मिळते. 5 धावा धावफलकावर आहेत. चांगली बॉलिंग होते. सुहास पवार बॉलला फिरवत आहेत. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त त्यांनी 1 रन दिली आणि सिद्धेश वास्कर येण्याची वेळ झाली होती. स्ट्राईकवर आहेत. ओ हो हो, वळलाय बॉल. फॉलो केलं त्यांनी सिद्धेश यांना सुद्धा. सुहास एक चाणाक्ष गोलंदाज आहेत. टप्पा पडतोय, फॉलो केलं, मोठा टर्न. रबर बॉल जर तुम्ही सुकून टाकला किंवा खेळपट्टी जास्त ओली नसेल तर तो बॉल जास्त वळतो आणि तेच इकडे पाहायला मिळालं. किती वळलाय पाहणा. टेनिस बॉलचं क्रिकेट आणि हे क्रिकेट वेगळं आहे. टेनिस बॉलचं वजन थोडंसं जास्त असतं, रबर बॉलचं कमी असतं. या बॉलला बाउंस जास्त असतो. टेनिस बॉल पावसात जर गेला, चिखलात गेला, पाण्यात गेला तर तो खराब होतो, परंतु हा तुम्ही एकदा कापडाने पुसून घ्या, जसाच्या तसा होतो. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. सिद्धेश थोडेसे पाठीमागे गेले होते, त्यामुळे या बॉलचा अंदाज तेवढा आला नाही, परंतु कसाबसा ढकलला आणि 1 रन कंप्लीट केली आहे. आकाश जांगीडचं स्ट्राईकवर येणं हे जास्तीत जास्त खूप गरजेचं आहे आणि तो प्रयत्न इकडे केला जातोय. कारण कुठेतरी मॅच सुरू करणं गरजेची आणि मॅच ती अजूनही सुरू झालेली नाही आहे. कारण 6 ओव्हरची मॅच आहे. ही 30 टीम आहे ज्या टीमने पहिल्या मॅचमध्ये 100च्या जास्त धावसंख्या केली आहे. बिग हिट याचाच उल्लेख आम्ही करत होतो. आकाशचं स्ट्राईकवर येणं गरजेचं आहे.
घेतली स्ट्राईक आणि केला एअर स्ट्राईक, सिक्सर. खूप टप्प्याचा बॉल होता, अंदाज घेतलाय आणि बॉलला फोर्स केलाय. रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धांच्या निमित्ताने हा क्रिकेटचा खेळाडू चर्चेत आला. पन्नगर बॉईज या संघामधून ज्यावेळेला पहिलीच मोठी स्पर्धा विक्रोळी कन्नमोर नगरच्या स्पर्धेमध्ये खेळले आणि बेस्ट बॅटर घेतलं होतं आकाश जांगिडे यांनी. तिकडनं चर्चा झाली आणि मग मागील 7-8 वर्षात जर पाहिलं तर आकाशची चांगली चर्चा होताना पाहायला मिळते. 12 धाव फलकावर आहे. अजूनही बॉलिंग टीमचा वरचष्मा म्हणेल मी, कारण 2 ओव्हरमध्ये पहिल्या 12 झालेल्या आहेत. हे रबर बॉलचं क्रिकेट आहे, हे पावसाळी क्रिकेट आहे आणि त्यामुळे इकडे अजूनही ज्या 4 ओव्हर आहेत या 4 ओव्हर खूप निर्णायक असणार आहेत. एक प्लस पॉईंट अजूनही आहे, तो बॅटिंग करणाऱ्या टीमचा एकच विकेट गेलेली आहे. आकाश जांगीड मैदानात आहेत आणि सिद्धेश वास्करला आम्ही धावा करताना पाहिलंय आणि मोठ्या प्रमाणावर. सध्या माझ्या मते कामाच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने ते जास्त वेळ क्रिकेटला देत नाही आहेत, परंतु त्यांच्या बॅटिंगची एक वेगळी मजा आहे. 12 धाव फलकावर, एक विकेट माघारी परतलेली आहे. 4 ओव्हर येणं अजूनही बाकी आहे आणि पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. आकाश एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सिद्धेश वास्कर आहेत. या दोन्ही खेळाडूंना खेळावं लागेल. सचिन मोरे यांना पुन्हा एकदा आणलंय, स्वाभाविक आहे, स्वतः संघनायक आहे. पहिलं षटक थोडासा दबाव निर्माण करणारं होतं. पहिल्या षटकात त्यांनी फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्यामुळे या षटकामध्ये पुन्हा एकदा तेच आलेले आहेत. सिद्धेश आणि आकाश एका रणनीतीने क्रिकेट खेळावं लागणार आहे. प्रत्येक मॅचमध्ये 100 होणार नाही आहेत, परंतु 70-80ची मॅच सुद्धा चांगली होऊ शकते. पाहूया काय होईल. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल, पहिलाच बॉल, वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला, थोडासा पुढे टाकला. इकडे कुठेतरी बॅटरचं फुटवर्क चेक पहिल्याच बॉलवर त्यांनी करण्याचा प्रयत्न केलाय. त्याचं कारण आहे त्यांनी स्टान्स थोडासा मागेच घेतला होता आणि बॉल थोडासा पुढे टाकला आणि त्याच्यामुळे थोडंसं दूरवरून खेळण्याचा प्रयत्न यशस्वी नाही झालाय. 12 धावांवर धावफलक स्थिरावलेला आहे. तिसरी ओव्हर सुरू आहे. पोलादपूर बॅटिंग करते. हाही बॉल थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न पहा. एक बॉल पुलर लेनचा टाकला, थोडासा पुढे टाकला, यॉर्कर लेनपर्यंत नेण्याचा प्रयत्न अगदी केला. या बॉलची गती कमी केली होती आणि टप्पा थोडासा मागे ठेवला होता. सचिन मोरे एक गोष्ट करतायत, राऊंड द विकेट करतायत आणि तो एक अँगल क्रिएट करण्याचा, कोण बनवण्याचा प्रयत्न. 12 डॉट. या वेळेला जर पाहिलं तर आणखी मोठा फटका आलाय. चुकीचा बॉल टाकला आणि चुकीला माफी, कोणीही चुकी करू देत, त्या चुकीला माफी नाहीये. सिक्सर. या षटकाराने धावसंख्या पुढे जात असताना पाहिलं मिळते. सिद्धेश क्रिकेट कमी केलंय, क्रिकेट बंद नाही केलं असं सांगतायत, कारण फुलटॉस आला तर सोडणार आहे का हा खेळाडू. गावदेवी गावठाण टीमने काही जी नावं दिली त्यातील एक हे नाव आहे, म्हणजे व्यावसायिक क्रिकेटमधला उल्लेख करतोय मी. या वेळेला समोर, वा वा वा, काय स्ट्रोक खेळलाय. अगदी मान्यवरांना सांगतायत सिद्धेश वास्कर अजूनही बॅट तळपू शकते आणि चांगला स्ट्रोक आलाय. सिक्सर. खूप चांगला, फुटवर्क चांगलं होतं, टायमिंग चांगलं होतं आणि जो सरळ बॅटने क्रिकेट खेळतो ना त्याला रबर बॉल हे थोडंसं सोपं जातं, कारण तुम्ही ॲक्रॉस किंवा आपण ज्याला नॉर्मली टेनिसमधील घुसून जे बॅटिंग म्हणतो ना ते करण्यापेक्षा ज्यांचा पंचवर समोरच्या दिशेने खेळण्याचा, वीमध्ये जे खेळतात ना त्यांची बॅटिंग रबर बॉलने चांगली होते. त्याचं कारण आहे या बॉलला असणारा जास्त बाउन्स आणि पंचवर सुद्धा हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाऊ शकतो. तेच केलं इकडे. किरण पवार हे देखील इकडे उपस्थित राहत आहेत. तेजस भाऊंचं देखील सगळ्या स्पर्धेवर लक्ष आहे. म्हणजे हे सगळे धुरंधर आयोजन कमिटीचं कौतुक करावं लागेल. हा बॉल थोडासा लांब टाकलाय. बॉलरचा माइंडसेट कधी चेंज होतो, ज्यावेळेला तुमच्या विरुद्ध आक्रमण होतात, तुमच्या विरुद्ध रन येतात, तेच पाहायला मिळालं. आता जो गोलंदाज फलंदाजांवर अधिराज्य गाजवत होता, आता कसा खेळायचा हा प्रश्न पडला होता, त्या गोलंदाजाला आता प्रश्न पडला की आता कसा बॉल टाकायचा. का तर समोरच्यांचा चांगला परफॉर्मन्स आहे. आई बॉल थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न राहिला, वेग मंदावतोय. एक धाव तिकडे मिळेल. कॉल आकाशचा होता, दुसऱ्या धावेचा. चिखलामधून मार्ग काढत असताना तिकडे पोहोचले खरे, परंतु थ्रो नाही केलाय. बॉल उचलला तिकडे. सचिन मोरे
ॲक्शन रिप्लेमध्ये देखील पाहायला आवडेल हा क्षण. हा बॉल थोडासा बॅटच्या पुढच्या टोकाला लागला होता आणि मग तिकडे होतं तिकडे होता चिखल, तिकडे होतं पाणी आणि सचिन घसरले. आणि अगदी शेवटच्या क्षणी पाहिलं हा थ्रो नाही होऊ शकत आहे. आणि परंतु हा क्षण पाहण्यासारखा होता चिखलातला. आजपासून काही वर्षापूर्वी कुणी विचारही केला नसेल का अरे रबर बॉलच्या स्पर्धा होऊ शकतात का, एवढ्या मोठ्या प्रमाणावर होऊ शकतात का, त्याच्यासाठी 6 मोटरसायकल असू शकतात का. परंतु आता ते सत्यात उतरलेलं आहे. नो डाऊट रबर बॉल क्रिकेटला मुंबईमध्ये जुनी परंपरा आहे. मग शंकर म्हात्रे असतील, नवी मुंबईचे तानाजी असतील, यांनी देखील त्या कालखंडामध्ये बॉलिंग करण्यासाठी मुंबईत आवर्जून दाखल होताना पाहायला मिळालेले आहेत. मी 90च्या दशकातील गोष्ट करतोय, ज्यावेळेला पार्ले टिळक ही पावसाळी क्रिकेटची मोठी स्पर्धा व्हायची. हा बॉल थोडासा लांब टाकला गेला आहे, बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाईल, काही मोठे फटके आले, परंतु धावसंख्या जर पाहिलं तर थोडीशी नियंत्रणात आहे, कारण 27 धावा पहिल्या 3 ओव्हर संपल्यानंतर. या ओव्हरची एक जमेची बाब राहिली ती म्हणजे या ओव्हरमध्ये 15 रन आल्या, परंतु या ओव्हरची बॉलिंगसाठी जमेची बाब त्यांनी 3 बॉल डॉट सुद्धा टाकले होते. 3 ओव्हरचा खेळ संपतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर पोलादपूर ज्योती एंटरप्राइजेस 27. आयोजन कमिटीचा आभारी असेल, याही वर्षी या स्पर्धेचा घटक होण्याची संधी आपणास दिली. आणि विशेष म्हणजे माझ्यावर रायगडकरांचं विशेष प्रेम राहिलेलं आहे, कारण कामाला JNPTला असल्या कारणाने PUBला की रायगडच्या उरण पनवेल तालुक्यातल्या खूप साऱ्या स्पर्धा समालोचन करण्याची संधी त्यावेळेला सुद्धा मिळाली. सत्तावीस धावा आहेत. बिग हिट. आकाश अशा प्रकारच्या बॉलवर लगेच पोझिशन बनवतात आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवतात. पुन्हा एकदा पुलचा सक्सेसफुल फटका, सिक्सर. धावसंख्या पुढे गेली आहे, पण या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बॉलचा अंदाज घेऊन लगेच पोझिशन बनवणं, कारण जर तुम्ही ती पोझिशन नाही बनवली, योग्य वेळेला बॉलवर बॅट नाही गेली तर रन नाही येणार आहेत आणि त्या गोष्टी कराव्या लागतात. बॉल एवढा खराब होता का? नव्हता खराब, परंतु आकाश त्यासाठीची जी पोझिशन पाहिजे होती, बॉडी लँग्वेज बनवणं आणि बॅटचं टायमिंग करणं, या दोन्ही गोष्टी अचूक होत्या आणि त्याच्यामुळे सिक्सर आलाय. 33 धावा धावफलकावर. चौथ्या षटकाचा खेळ मात्र सुरू झालाय, परंतु सुरुवात षटकाराने केली आहे. स्ट्रोक बनवलाय आकाशने, असंच मी म्हणेल. याही वेळेला पुल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या ज्या भागाला लागल्या गरजेचं होतं तिकडे नाही लागलाय, परंतु 1 रन घेतली जाते. दुसरीचा कॉल दिलाय, थोडीशी चुकी आणि एकाचं रूपांतर 2 मध्ये झालंय. हे खूप महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला फिल्डरला सुद्धा तेवढं वेगाने बॉलवर येणं तेवढं सोपं नसतं, परंतु आयोजन कमिटीने सगळ्यांनाच सांगितलंय तुम्ही शूज परिधान करणं गरजेचं आहे. पायाला जखम झाली तर 1-2 महिने तुम्हालाच घरी राहावं लागेल, त्यासाठी टीम येणार नाहीये. त्याच्यामुळे आपल्या शरीराची काळजी आपणच घ्यायची आहे. जर एखाद्या खेळाडूला काही प्रॉब्लेम आहे त्यांनी पहिलेच कमिटीला सांगायचं आहे, जसं नागेश वाडेकरनी सांगितलं होतं थोड्या वेळापूर्वी. आणखीन एक बिग हिट. यावेळेला स्ट्रोक खेळलाय आणि कॅच पकडण्याचा प्रयत्न झाला खरा, परंतु बॉल जातोय सीमा रेषा पार. बॉलला आकाश दाखवलंय, षटकार. तो येतो, थोडासा सावध खेळतो, त्याच्यानंतर डावाचा ताबा घेतो. तसंच पाहायला मिळतंय आकाश यांच्या बाबतीत. पहिल्याही मॅचमध्ये पाहायला मिळालं आणि आताही तेच पाहायला मिळत आहे. आकाश हळूहळू या डावाचा ताबा घ्यायला लागलेत. मैदानाच्या चौफेर खेळू लागलेले आहेत. जसा बॉल तसं उत्तर. या रबर बॉलचं तरी क्रिकेट ते तसंच आहे. यावेळेला वेगवान बॉल, चांगल्या टप्प्यावरचा बॉल टाकला, परंतु जसा बॉल होता तसं उत्तर देण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. दुसरीचा कॉल दिलाय आणि डेंजर एंडला ते स्वतः होते. रिस्क तर घ्यावीच लागते आणि रिस्क त्यांनीच घेतली आहे, कारण कदाचित थोडासा उशीर झाला असता तर रनआउट सुद्धा होऊ शकले असते, परंतु त्यांनी वेगाने मात्र ती रन कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला. 2 रन तिकडेही येताना पाहायला मिळत आहेत. आकाश आता बघता बघता 23 वर पोहोचले. संघाची धावसंख्या 43 वर गेलेली आहे. चौथं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. क्रिकेटचा अद्भुत खेळ आज रायगडामध्ये पाहायला मिळतोय. पनवेल
पनवेल असा तालुका आहे, पनवेल खालापूर म्हणजे मुंबई आणि पुणे ही भारतातील दोन मोठी शहर आहेत. परंतु तिकडे तुम्हाला जायचं असेल मुंबईहून पुण्याला तर तुम्हाला पनवेलमधून जावं लागेल. पनवेल या दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या माध्यमातून आणखी मोठ्या प्रमाणावर अख्खा रायगडच चर्चेत आलाय. यावेळेला समोर खेळलाय आणि षटकार ठोकलाय. आकाश जांगीड खूप चांगली बॅटिंग करतायत. वा वा वा, नेत्रदीपक फलंदाजी काय असतं ते या ठिकाणी ते दाखवतायत. हळूहळू या डावाचा मॅचचा ताबाच त्यांनी घेतलाय की काय. पुन्हा चांगला बॉल होता, म्हणजे एवढाही खराब बॉल नव्हता. आता त्यांनी मिड विकेट नाही सिलेक्ट केली, आता त्यांनी अंदाज घेत समोरच्या दिशेने हा स्ट्रोक खेळलाय आणि ऑप्स्टमच्या बराचसा बाहेरून खेचला. सरळ बॅटने मारलाय. म्हणजे नवोदितांना शिकण्यासारखं आहे की रबर बॉलवर सरळ बॅटने कशी बॅटिंग होऊ शकते त्याचं उदाहरण देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे आकाश जांगीड यांच्याकडून. परंतु आता वेग दाखवलाय. सचिन म्हणतायत मी देखील काही कमी नाहीये. नो डाऊट हा खेळाडू सुद्धा जबरदस्त आहे आणि हा बॉल ऑप्स्टमच्या बाहेर थोडासा हल्ला, थोडासा टर्न झाला आणि त्याच्यामुळे बॅट थोडीशी एका बाजूने गेली, बॉल थोडासा एका बाजूने गेलाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 49 झाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 4 होत्या, 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावा होत्या 12 आणि त्याच्यानंतरच्या 2 ओव्हरमध्ये रन बनलेले आहेत आणि तब्बल 37 बनलेले आहेत आणि धावसंख्या 49. 4 ओव्हरचा खेळ संपतोय. एकोणपन्नास धावा धावफलकावर आहे. दोन्ही टीमच्या बाजूने मॅच आहे. 49 या खूप मोठ्या सुद्धा नाही आहेत आणि छोट्या सुद्धा नाही आहेत. अजूनही 12 बॉलचा खेळ इकडे बाकी असणार आहे. कुणाला बॉलिंगसाठी आमंत्रित केलं जातं यष्टांच्या पाठीमागे रणनीत्या तर आकाश तारेकर हे सुद्धा बनवत आहेत. विशेष म्हणजे प्रदीर्घ असा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हे घरचं मैदान आहे त्याचाही त्यांना अंदाज आहे. खूप नाव कमावलं या खेळाडूने सुद्धा. मैदानं भरली जातात ज्या खेळाडूंना पाहण्यासाठी. असे लोकप्रिय खेळाडू आकाश तारेकर त्यांच्याच गावात म्हणजे पारगावमध्ये स्पर्धा पाहायला मिळते आणि पारगावकरांचा लाडका बाल्या दादा. कोपरा गावचे साहिल ठाकूर बॉलिंगला येत आहेत. आता प्रीमियर लीग खेळण्याचा फायदा देखील असतो. प्रीमियर लीग खेळताना काय होतं, ज्या खेळाडूंबरोबर आपण कधी खेळत नाही त्यांच्याबरोबर खेळायला मिळतं. ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण आपल्याच गावातील खेळाडूंशी खेळतो. आपल्या प्रतिस्पर्ध्यांबरोबर खेळायची संधी मिळते. वेगवेगळ्या तालुक्यातील खेळाडूंबरोबर खेळायची संधी मिळते. वेगवेगळ्या गावातील खेळाडू त्यांच्याबरोबर खेळण्याची संधी मिळते आणि बरंचसं काही शिकायला मिळते. एक बॉन्डिंग होतं. जे आपले कधी मित्र नसतात ते मित्र होतात. ज्यांच्याबद्दल एक कधी आदर असतो, ज्यांच्या मनाबद्दल कधी मनामध्ये अडी असते, ती सुद्धा प्रीमियर लीग खेळल्यानंतर निघून जाते आणि एक वेगळं बॉन्डिंग तयार होतं या सगळ्या खेळाडूंबरोबर आणि हा प्रीमियर लीगचा फायदा आहे. एक जिल्हा म्हणून तुम्ही एकत्र येता. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न राहिलाय आणि इकडे पहिल्याच बॉलवर आलीये महत्वाची विकेट. कोंडी फोडली आहे. सिद्धेश वास्कर आउट होत आहेत. क्रिकेटच्या खेळाचे अनेक रंग, अनेक छटा, परंतु कधी कितीही वेळा पहा मजाच मिळते. आज पावसाळी क्रिकेटचा आनंद आपण रायगडच्या पनवेल तालुक्यातील पारगाव या गावामध्ये नानोबा क्रीडांगणामध्ये घेतो आहे. दुसऱ्या वर्षी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे आणि कुणी विचारही केला नसेल विशालजी की जिल्ह्याची रबर बॉलची प्रीमियर लीग होऊ शकते का. कारण हे रबर बॉलचं क्रिकेट बऱ्यापैकी गाव वाईज किंवा गेल्या काही वर्षात असं झालं होतं आयकॉन बेस स्पर्धा, मग 4 ओव्हरच्या 3 ओव्हरच्या मॅचेस अशा पुरतं आलं होतं किंवा ते खेळलं जात होतं. नो डाऊट रायगडचे प्लेयर खूप चांगलेही खेळत होते, परंतु जिल्ह्याची रायगडची प्रीमियर लीग होईल पावसाळ्याची हे कुणाला वाटलं नव्हतं आणि आपण ते करून दाखवलं सत्यात. नो डाऊट रायगड प्रीमियर लीग टेनिस बॉलच्या क्रिकेटला देखील एक वेगळा दर्जा आहे आणि आता या रबर बॉलच्या स्पर्धेने सुद्धा 2च वर्षामध्ये एक वेगळी उंची प्राप्त केली आणि उंची अशीच मिळत नाही, त्याच्यासाठी मेहनत असते. वेगवान बॉल, परंतु त्याला समोर ढकलण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे घसरले, बॉल थोडासा बाजूला जातोय. हा सिक्सर कंपनी
यांनी बनवलेला हा स्विंग बॉल एक वेगळा आविष्कार. रंग पिवळा आहे. पूर्वी लाल रंगाचा बॉल पाहायला मिळायचा. तर टेनिस बॉल जर पाहिलं तर फ्लोरोसेंट कलरचा असतो. पूर्वी तो सफेद रंगाचा सुद्धा असायचा. खन्नाचा काही ठिकाणी लाल रंगाचा देखील असतो जो टेनिसचा विचार केला तर. आणि रबरचे बॉल वेगवेगळ्या रंगाचे मात्र या सिक्सर कंपनीने आणले. सेट एंटरप्राइजेस, त्यांचंही कौतुक करावं लागेल. 50 धावा धावफलकावर आहेत आणि अजूनही 10 बॉल बाकी आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आकाश मैदानात आहे. परंतु साहिल ठाकूर हे कोपरागावचे एक युवा खेळाडू आहेत. आपल्या नावाची छाप सोडतील का? आपल्या नावाची आणि आपल्या गावाची छाप सोडतील का? यावेळेला समोर उडवण्याचा प्रयत्न. बॅट थोडीशी हातात फिरली. फिल्डर आहेत तिकडे, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. आकाशच्या बॅटमधून 4 चौकार. आकाश खूप चांगली बॅटिंग करतायत. 33 वर बॅटिंग करतायत. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या त्यांच्या नावावर आहे. 54 धावा एकंदरीत झालेल्या आहेत. पोलादपूर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर. लोअर फुलटॉस बॉल, त्याला मात्र सीमारेच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न केला जातोय. फिल्डर येत आहेत तिकडे, अतिशय चपळतेने आले. आकाशचा कॉल होता दुसरीचा, परंतु तिकडे ते थांबलेले आहेत. अभिजित जाधव, ज्यांना अब्बू देखील म्हटलं जातं, बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. 55 धावा धावफलकावर आहेत. 70-80च्या दरम्यानची धावसंख्या सुद्धा एक चांगली धावसंख्या होऊ शकते इकडे. परंतु प्रयत्न हाच असेल की जेवढ्या जास्ती बनवता येतील तेवढ्या बनवायच्या, कारण आकाश मैदानात आहेत. 34 वर ते खेळत आहेत. रायगड प्रीमियर लीग रबर बॉल स्पर्धा. रायगडच्या पारगावचं हे नानोबा क्रीडांगण आणि तिकडे सुरू असणारी ही स्पर्धा. वेग होता. बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय. अचूक टप्पाच नव्हता आणि त्याच्यामुळे व्हाईट बॉल घोषित करतायत पंच. जय पवार सर. अँगल बनवत बॉलिंग करण्याचा प्रयत्न या डावखुरी हाताच्या गोलंदाजाचा देखील होताना पाहायला मिळतोय. कारण हे बॅटल पाहण्यासारखं असतं. ज्यावेळेला डावखुरी हाताचे बॅटर, डावखुरी हाताचे बॉलर, हे समीकरण ज्यावेळेला असतं. परंतु कितीतरी बॉलर आम्ही पाहिलेत की डावखुऱ्या हाताच्या बॅटरला सुद्धा चांगली बॉलिंग करतात. त्याच्यातील एक प्रमुख नाव आज आठवण येते, सुधीर तांडेल यांची. यावेळेला स्ट्रोक खेळला आहे. बॉल हवेत आहे. पाहूयात. फिल्डर पाठीमागे निघाले. 1 रन कंप्लीट करतील. दुसरीचाही कॉल दिला जातोय. कारण ज्यावेळेला तिसऱ्या पंचांची मागणी बिमरसाठी केली जाते. रायगड क्रिकेटचा इतिहास ज्या ज्या वेळेला लिहिला जाईल, सुधीर तांडेल यांचं नाव त्याच्यामध्ये आवर्जून घेतलं जाईल. बॉल योग्य होता. ऑलरेडी ते तो दिसतंय. बॉल थोडासा खाली उतरतोय. ऑलरेडी ते पुढेही खेळत आहेत. या सगळ्या गोष्टी इकडे चेक केल्या जातात. पंचांची भूमिका खूप महत्त्वाची असते. 58 धावा धाव फलकावर आहेत. अभिजित बॅटिंग करतायत 3 धावांवर. आकाश जोडीला आहेत. यावेळेला अभिजितचा स्ट्रोक, परंतु टायमिंग नाही झालाय. फटका चांगला होता. या स्विंग बॉलने केली कमाल. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर स्कोरला कंट्रोल केलाय. 9 रन आल्या. साहिल ठाकूर यांनी घेतलेली विकेट, इकडे 2 विकेट घेतलेल्या आहेत या ओव्हरमध्ये आणि त्याच्यामुळे धावसंख्या 58. एक ओव्हर अजूनही बाकी आहे. पाहूया काय घडेल.
मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होताना पाहायला मिळत आहेत अभि केसरकर, टीमचे कॅप्टन आहेत अभिजित केसरकर. पोलादपूरचे क्रिकेटचे चाहते देखील या मॅचवर लक्ष देऊन आहेत. दुसऱ्या बाजूला पनवेलचे आणि विशेष म्हणजे या टीमला स्वर्गीय पंढरीनाथ शेठ फडके, प्रियांक आणि प्रियांशी 11 ओवळे, क्रिकेटची परंपरा असणारं गाव यांच्यामधील सुरू असणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक किती धावा बनवल्या जाणार याची देखील चर्चा आहे, कारण बॉलिंगसाठी आता येत आहेत विनोद भगत. कुंभटभुजे या गावाची खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आकाश जांगीड यांच्यावर आता नजरा असणार आहेत. आकाश किती बॉल स्ट्राईक घेतील, आकाश किती वेळ मैदानात राहतील, किंवा विनोद हे सुद्धा एक चांगले खेळाडू आहेत, ते आणखी एखादी विकेट इकडे घेतील का या शेवटच्या षटकात, कारण 58 झालेत. या ओव्हरवर सगळ्यांच्या नजरा आहेत. आकाश खेळतात 12 बॉलमध्ये 34 धावांवर, चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. आकाश जांगीड ॲज अ आयकॉन या टीममध्ये खेळत आहेत. दोन्ही आयकॉननी चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे. सुहास पवार आयकॉनला ओव्हर जर पाहिलं तर एकच आहे, जास्तीत जास्त आयकॉन गरजेचं सुद्धा आहे, परंतु आयकॉनचं अतिक्रमण देखील नाही झालं पाहिजे. म्हणजे अतिक्रमण म्हणण्यापेक्षा की त्यांना स्थानिकांना देखील जास्त वाव मिळाला पाहिजे. आयकॉन बरोबर तुम्ही क्रिकेट खेळणार तर खूप सारं काही शिकायला मिळतं. हा आयकॉनचा खूप मोठा प्लस पॉईंट आहे. पाठीमागे बॉल, पॅटची कडा जरूर घेतली, खेळायचं होतं, एका बाजूला गेला, एका बाजूला मिड विकेटला बॉल मार्गस्थ होतोय, दुसऱ्या धावेचा कॉल केला गेलाय. आकाश पुन्हा एकदा स्ट्राईकवर येत आहे. 60 धावा धावफलकावर. या स्पर्धेतील आकाश जांगीड हे तिसरे खेळाडू ठरतात ज्यांनी एकंदरीत 100 धावा पूर्ण केलेल्या आहे. आकाश जांगीड खूप चांगली कामगिरी करतायत. विश्वजित ठाकूर, त्यानंतर केतन म्हात्रे आणि त्यानंतर आकाश जांगीड. आता मोठ्या जरी स्थानिक म्हणून खेळला असेल तर भारतभर आयकॉन म्हणून त्यांचा बोलवाला आहे. 60 धावा धावफलकावर. शेवटचं षटक आहे. विनोदकडे एक वेग आहे तर आकाशकडे टायमिंग आहे. हो, समोर खेळलाय, टायमिंग फसताना पाहायला मिळालं. विनोदच्या वेगाने काम केलंय. वा विनोद वा. आकाश जांगीड यांची या वेळेला तर हा तो क्षण होता ज्या ठिकाणी गरज होती आणि विकेट मात्र येताना पाहायला मिळाली. 60 धावा धावफलकावर आहेत आणि विकेट मात्र इकडे येताना पाहायला मिळते. आकाश जांगीड आउट. कल्पेश मोहिते येतात, ज्यांना पोलादपूरचा पोलाड म्हटलं जातं. काही दिवसापूर्वी शम्स चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा या पोलादपूर टीमने खूप चांगली कामगिरी केली होती. पोलादपूर आणि या पोलादपूरच्या क्रिकेटवर आमचे कॉमेंटेटर निलेश पवार, बाळा, जयेश भोसले यांचंही चांगल्यापैकी लक्ष या मॅचवर देखील असेल. समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, टायमिंग तेवढं प्रॉपर नाही पाहायला मिळालंय. 1 रन मिळतोय, थोडीशी मिक्स स्पीड देखील झाली आहे आणि लगेच कॉल दिला दुसऱ्या धावेसाठीचा. 2 रन कंप्लीट. धावसंख्या 70च्या दिशेने वाटचाल करेल का, कारण 62 रन झालेले आहेत. अजूनही जर पाहिलं तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका 70 पर्यंत नेऊ शकतो आणि 70ची मॅच चांगली होऊ शकते. पाहूया. विनोद भगत चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये त्यांनी फक्त 4 रन खर्च केलेले आहेत. पहिल्या बॉलवर दुहेरी धावसंख्या, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसऱ्या बॉलवर पुन्हा दुहेरी धावसंख्या. परंतु पहिल्या दोन्ही ज्या रन आलेल्या आहेत ना त्या मिसफिटच्या सुद्धा आलेल्या आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एक पॉवरफुल स्ट्रोक. पोलादपूरचा पोलाड मारतोय चौकार.
या चौकाराने धावसंख्या पुन्हा पुढे गेलेली आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 66 धावा धावफलकावर. 2 महत्वाच्या टीम मधील मॅच पाहायला मिळते. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय पंढरशेठ फडके, प्रियांक आणि प्रियांशी ओवळे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संघ बलाढ्य आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. हो हो हो, बॅट अगदी वेगात फिरली आहे, परंतु विनोद यांनी टाकलेला आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. डॉट बॉल. 66 वरी धावसंख्या आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. हलकासा बॉल टर्न झाला, थोडासा खाली देखील राहिला आणि त्याच्यामुळे हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. डावाचा शेवट कसा होणार हेच इकडे पाहिजे. जर का मोठा फटका आला, षटकार चौकार आला तर 70चं टार्गेट होऊ शकतं. तो प्रयत्न करावा लागेल बॅटरला आणि बॉलरला तो थांबवण्यासाठी. हाही बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. तुम्ही कितव्या ओव्हरला बॉलिंगला किंवा बॅटिंगला येता हे महत्वाचं नाही, तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे. आणि विनोद भगत यांनी काय केलंय, आकाशला बादही केलं या षटकामध्ये आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त धावा खर्च केलेल्या आहेत त्या 8 धावा खर्च केलेल्या आहेत. आणि म्हणूनच चर्चा विनोद भगत यांची देखील होताना पाहायला मिळते. 6 षटकांचा खेळ संपलाय. 4 विकेट माघारी परतल्या आणि ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर टीमच्या धावसंख्या झाली आहे 66. 24 लाईव्ह इव्हेंटवर खूप चांगलं कव्हरेज चाललंय. आकाश जांगीरच्या 14 बॉलमध्ये 36 पाहायला मिळाल्या. विनीत थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळाले या मॅचमध्ये. तर सिद्धेश भास्कर यांच्या 15 खूप चांगल्या होत्या. अभिजित जाधव 3, अभि केसरकर मात्र खातं नाही खोलू शकले आणि म्हणजे त्यांना स्ट्राईक नाही मिळाली. कल्पेश मोहिते यांच्या 6, त्याच्या जोरावर धावसंख्या झाली आहे 66. जिंकण्यासाठी पाहिजे 67. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. आपण टॉस घेतो यानंतरच्या महत्वाच्या मॅचचा. सात्विक आणि स्वरूप 11 रामवाडी पेन आणि अजित मुंगाजी. आपण लवकरात लवकर इकडे दाखल व्हायचं. अजित मुंगाजी. महत्वाची मॅच आहे आणि या महत्वाच्या मॅच जर या स्पर्धेत आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर आता मॅच जिंकावी लागणार आहे. आणि या लीग मॅचचं हेच वैशिष्ट्य पाहायला मिळत आहे. महत्वाचा सामना आहे. आपल्या बरोबरीने जर पाहिलं, आपल्या बरोबरीने जुडले जात आहेत विशाल जितेकर, जे एक दर्जेदार खेळाडू सुद्धा राहिलेले आहेत आणि एक दर्जेदार खेळाडू सुद्धा राहिलेले आहेत. दापोली गावासाठी चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. रायगडसाठी चांगलं क्रिकेट खेळलं आहे. त्यानंतर जर पाहिलं तर व्यवस्थापकाच्या भूमिकेमध्ये रायगड संघाची बांधणी त्यांनी सातत्याने केली. ISPL मध्ये सुद्धा जास्तीत जास्त रायगडच्या खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न केला. तिकडेही चांगली कामगिरी केली आणि असे विशाल जितेकर विजय यांना आपण पाहतोय. आणि दुसरा त्यांच्याच बरोबर जर पाहिलं तर रायगडामध्ये एका नावाची सातत्याने चर्चा आहे. मग बामणडोंगरीचे खेळाडू म्हणून सुद्धा आणि स्पर्धा आयोजक म्हटलं तर रायगडच्या आघाडीच्या नावांपैकी एक नाव तेजसजी यांचं देखील पाहायला मिळतं. तेजस मात्र हे देखील उपस्थित आहेत आणि विशालजी यांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. आदर्श कॉल केलेला आहे आणि नितीन स्मृती आलेला आहे. धन्यवाद. थोडीशी चर्चा करूयात. तर टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? चैतन्य, ही स्पर्धा तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे आणि आता पहिल्या मॅचमधील पराभवानंतर पुन्हा उभं राहायचं आहे? आतापासून तर नॉकआउटच आमची आहे. आता लीग जे काय असेल, जर आम्ही या मॅचपासून जर 100% परफॉर्मन्स जर हे केला तरच आमची टीम आता या स्पर्धेमध्ये राहील. निर्णय काय असेल? फिल्डिंग करू आम्ही. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. नव्याने सुरुवात करायची आहे. आणि अजित, पहिल्या मॅचमध्ये काय चुका झाल्या असं वाटतंय आणि आता ही मॅच, आता नॉकआउट मॅच सुरू झाली आहे, स्पर्धा तुमच्यासाठी? पहिल्या मॅचमध्ये क्षेत्ररक्षण आणि बॉलिंग चुकीची झाली. या मॅचमध्ये त्या नव्याने सुरुवात प्रयत्न करावे लागणार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही असणार आहे. क्रिकेट रसिकांवर, रायगड प्रीमियर लीग पावसाळी स्पर्धा
पारगावच्या नानोबा क्रीडांगणामध्ये पार पडली जाते. भव्य दिव्य आयोजन, तब्बल 6 मोटरसायकल, खूप साऱ्या सायकल आणि प्रेक्षकांपासून अगदी आयवा कॅच पर्यंत आणि या खूप सारी पारितोषिकं सुद्धा इकडे आहेत. ज्यांना स्पर्धा पाहायची आहे त्यांनी आवर्जून मैदानात या आणि ज्यांना शक्य नाही आहे 24 लाईव्ह इव्हेंटला या मॅचचा आनंद घ्या. जशी मॅचच्या आपण तिसऱ्या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे जाणार आहोत. पुन्हा एकदा एक जबरदस्त समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याकडे जाऊया. धन्यवाद. तो थैंक यू चंदू सर. जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन. आज 72 रन भी रोके गए. प्रियंका एंड प्रियांशी 11, स्वर्गीय पंडित शेठ फड़के प्रतिष्ठान ओले टीम ने भी, और खास करके जिस टीम ने 103 रनों का अंबार खड़ा कर दिया था वह ज्योति एंटरप्राइजेस 11 पोलादपुर, जिस पारी में 64 रनों की शानदार पारी खेली थी आकाश जांगिड़ ने. और उसके बाद ये जो उनका दूसरा मैच है जहां पर 66 रन बने 36 गेंदों में और 67 रनों का पीछा करना होगा प्रियंका एंड प्रियांशी स्वर्गीय पंडित शेठ फड़के प्रतिष्ठान ओवली टीम को. और उस लक्ष्य का पीछा करने के लिए 2 सलामी ओपनर बल्लेबाज आकाश गणपत तारेकर इसी मैदान के ऊपर हमेशा क्रिकेट खेलते रहे और आज पूरे क्रिकेट विश्व की दुनिया में अपनी छाप छोड़ी है. ध्रुव आकाश तारेकर उनके सुपुत्र, वो भी मैच का पूरी तरीके से आनंद लेते हुए. और जहां तक सवाल है आइकॉन प्लेयर का, पिछले मैच में जल्दी आउट होकर मैदान से बाहर लौटे थे सुहास पवार, जिनकी चर्चा की थी. कल्याण से बिलोंग करते हैं, बिरला कॉलेज में प्रैक्टिस करते हैं हमेशा. क्रिकेट ने क्या दिया है? क्रिकेट ने बहुत कुछ दिया है. क्रिकेट ने पैसा दिया, प्यार दिया, मोहब्बत दी, पहचान दी, बहुत कुछ दिया है. और खास करके ये सबसे बड़ी ज़्यादा मांग चीज़ अगर आइकॉन किस खिलाड़ी की होगी तो वह सुहास पवार. लेकिन आज देखेंगे नाम बड़ा है, काम भी बड़ा है, लेकिन शायद सागर, माफ कीजिएगा, सागर है. सुहास शायद पहले मैच में ओपन बल्लेबाजी करने के लिए आए थे, लेकिन इस बार सागर उल्ले गांव के ये भूमिपुत्र है, अच्छे बल्लेबाज है. हरिया स्पोर्ट्स ओवले टीम की ओर से राकेश भाई गायकवाड़, इनकी टीम में काफी बेहतरीन परफॉर्मेंस. साथ साथ महेश भाई गवानकर, सरपंच रुपेश भाई समाधान, मैच का आनंद लेते हुए उनके सपोर्टिंग स्टाफ है. धीरज भाई पाटिल, उप सरपंच आपका भी स्वागत है. और प्रशांत भाई आपका भी स्वागत है. नीलेश दादा जो है हमारे पोलादपुर टीम के बिल्कुल ओनर, वो भी ठीक तरीके से उनकी टीम को पूरी तरीके से सहयोग देते हुए. दोनों टीमों के समर्थक काफी मात्रा में यूट्यूब के जरिए लगभग ऑनलाइन 4-4.5 हजार के करीब दर्शक जुड़े थे. उन सभी दर्शकों का एक और बार स्वागत करेंगे. राहुल गोंदली मैम फ्रॉम बामन डोंगरी, एम ग्राफिक्स के बिल्कुल वीडियोग्राफर है. और खास करके जो अभी दिनेश भाई बंडा, यानी कि जो नवघर में हमने भाई चषक देखा था, वहां पर भी काफी अच्छी वीडियोग्राफी उनकी नजर आई. पिछले साल रायगढ़ प्रीमियर लीग में अवार्ड देकर नवाजा गया था. स्वागत है आपका. और चलेंगे मैदान की तरफ. सागर गायकवाड़ स्ट्राइक एंड पर और घरेलू मैदान के ऊपर खेलते हुए 9 स्ट्राइकर रायगढ़ के वंडर बॉय आकाश तारेकर और गेंदबाज पोलार्ड. पहली गेंद के ऊपर लॉक करने का प्रयास किया, आप में जरूर गेंदे फील्डर आते हुए गुड फील्डिंग. स्क्वायर लेग के खिलाड़ी के द्वारा अच्छी फील्डिंग नजर आई. कलेक्टिंग थोड़ी सी खराब रही, आना चाहिए था. थ्रो आएगा या नहीं आए, लेकिन कवर के लिए 3-3, 4-4 खिलाड़ी थे, क्या कर रहे थे. तब तक वहां पर 2 रन पूरे किए. 2 रनों के साथ बल्लेबाज सागर ने अपना खाता खोला और स्वर्गीय पंडित शेठ फड़के प्रतिष्ठान प्रियांक एंड प्रियांशी 11 ओवली टीम का भी यहां पर खाता खुल चुका है. 67 रनों का पीछा करना है 2 रन स्कोर कार्ड के ऊपर. गेंदबाजी के मार्ग पर आप गेंदबाज कल्पेश मोहित, ताकतवर बल्लेबाज है जरूर, लेकिन उनके ऊपर गेंदबाजी करते हुए प्रहार किया है सागर गायकवाड़ ने और सागर के बल्ले से आसमानी टोला सीधा 6 रन. इस तरीके की बल्लेबाजी चलती रहेगी तो मैच जल्दी समाप्त होने के कगार पर नजर आएगी. लेकिन देखिए 9 स्ट्राइकर बल्लेबाज आकाश, वो जानते हैं कि पिछली जो कुछ ओवर रहे वो उनके ऊपर भरोसा रहेगा, लेकिन फिलहाल उन्होंने ओपन करने दिया सागर गायकवाड़ को. प्रैक्टिस मेक मैन परफेक्ट, सराव आपको परिपक्व बना देता है. मंच के ऊपर अक्षय पवार देख सकते हैं, उनकी टीम भी क्वालिफाई कर चुकी है सुपर 16 में. किरण भाई पवार ये भी मैच का आनंद थे, उनकी टीम भी क्वालिफाई कर चुकी है. विशाल जीतेकर इनकी टीम भी सुपर 16 में क्वालिफाई हो चुकी है. मोटे की टीम भी क्वालिफाई हो चुकी है. यानी कि सूर्या मस्कर की टीम, बहुत टीमें हैं जो सुपर 16 में क्वालिफाई कर चुकी है और आज 2 टीमें मिलेगी. कट मारना चाहते थे, पल्ले और गेंद का संपर्क नहीं है. ऐसा लग रहा था कि सूखी विकेट के ऊपर रन ज्यादा बनेंगे अमोल काले सर, लेकिन सूखी विकेट के ऊपर गेंद टर्न हो रही है, घूम रही है. शायद उसकी वजह से बल्लेबाजों के पे थोड़ी सी परेशानी आ रही इस मैच में. कई बल्लेबाज बॉल बारिश के समय बहुत सारे रन बनाने की क्षमता रखते हैं,
जैसे कि हमने वाकलन के मैदान के ऊपर देखा। वही अच्छी गेंद नीचे रही, जरिए घूम पूरी तरीके से नीचे रही गेंद और बल्लेबाज घूम कर खेलना चाहते थे नटराज स्टाइल में, लेकिन बल्ले और गेंद का संपर्क नहीं है। डॉट बॉल की समाप्ति। कहां पर क्या करना है ये जज्बात जिसके अंदर है ना, चाहे दुनिया फकीर समझे फिर भी वही सिकंदर है। अच्छा कमबैक, लगातार 2 गेंदें डॉट, 8 रन है स्कोर कार्ड के ऊपर। कल्पेश मोहिते पहली गेंद 2, दूसरी गेंद के ऊपर 6 और लगातार 2 गेंदें डॉट, यानी कि पहले ही ओवर में रन बन रहे हैं लेकिन उसके साथ रन रोकने का प्रयास भी कर रही है ज्योति इंटरप्राइजेस 11 पोलादपुर। एक बार और बल्ला जोर से घुमाया, संपर्क हुआ नहीं। एक और शानदार गेंद की समाप्ति नजर आती हुई। लगभग 3 गेंदें डॉट। यही होता है जब आप मार खाते हो ना, तो आपका कलेजा होना चाहिए कि आप डॉट बॉल विकेट लेने में भी सक्षमता दिखाना चाहेंगे, लेकिन यहां पर देखिए कितनी बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन आखिर के क्षणों में पिछली कुछ 3 गेंदों के ऊपर कल्पेश मोहिते की ओर से। ग्रेट कमबैक, यही होना चाहिए। लगातार लो स्कोर में आपको बरकरार रहना है गेंदबाजी में। फील्डर आते हुए स्क्वायर लेग की तरफ उठाएंगे, गुड फील्डिंग, बाउंड लाइन के नजदीक, दूसरे के लिए पलटे थे वहां पर सागर, लेकिन आकाश ने मना कर दिया। रुको भाई रुको, रन आ रहे हैं तो शायद जोखिम उठाने की जरूरत नहीं है, और शायद उसी के ऊपर उन्होंने ठीक समझा। ओवर की समाप्ति, पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर, बिना कोई विकेट खोए, नुकसान के ऊपर 9 रन। अच्छी स्थिति है। जो जीतेगा उसको सीधा टिकट मिलेगा सुपर 16 का। सुपर 16 के बाद होगा सुपर 8, सुपर 8 के बाद सुपर 4, सुपर 4 के बाद 2 टीमें रहेगी, और वहां से कहते हैं ना, खेलो रायगढ़ जीतो रायगढ़, किसके नाम पर वो खिताब जाएगा वो आने वाला समय। आई थिंक विशाल 10 तारीख को मेगा फाइनल ना, 9 तारीख को मेगा फाइनल होगा, और 9 तारीख को पता चलेगा कि रबर बॉल सीजन 2 रायगढ़ प्रीमियर लीग का चैंपियन कौन होगा। परेश मस्कर, नेरेट जीतू 11 जय हनुमान ने टीम के बिल्कुल बेहतरीन विकेट कीपर, उनके तालीम में पला हुआ ये खिलाड़ी आप सचिन मोरे को देख सकते हैं। प्रवीण चोरगे है, सूरज है, हमारे संभाजीदादा मस्कर इनकी टीम के कोच समीर भाई होंगे, हमेशा बढ़िया योगदान देते हैं। आपका भी स्वागत है। टप्पा पीछे जरूर रखा था, घूम कर खेलने का फिर से एक बार प्रयास किया। लगातार जो गेंदे हैं, लेंथ पीछे है जरूर, लेकिन प्रॉपर टाइमिंग नहीं कर पा रहे बल्लेबाज। लंबे समय के बाद स्ट्राइक अप मिलेगी आकाश को, और इसी 1 रनों की मदद से रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 10 रन। थोड़ी सी शुरुआत चालाकी के साथ देते हुए दोनों भी बल्लेबाज, जानती है वहां पर पोलादपुर टीम भी, अगर इन्होंने 72 रन रोके हैं तो हम 67 क्यों नहीं रोक सकते, लेकिन उन्होंने रोके हैं। उनकी गेंदबाजी शानदार हुई, विकेट ली उन्होंने, लेकिन यहां पर आकाश तारेकर पहली गेंद का सामना करेंगे। हल्के हाथों से ड्राइव करना चाहते थे, ऑन साइड में बल्ले और गेंद का संपर्क नहीं है। डॉट बॉल की समाप्ति। खूबसूरत गेंदबाजी का प्रदर्शन अभी तक फिलहाल जारी है। पहली 2 गेंदों के ऊपर 8 आने के बाद, उसके बाद जो गेंदें फेंकी गई है टोटल 6, वहां पर सिर्फ रन कर चुके गेंदबाज 2। ये कमबैक होना चाहिए लो स्कोर के मैच में। विकेट सूखी जरूर है, बारिश थोड़ी सी रुकी हुई है, क्या उसका फायदा लेना चाहेगी बल्लेबाजी वाली टीम। घुटना टेककर ऑन साइड में विकेट का प्रयास, अपील की गई थी अंपायर की तरफ, लेकिन कोई मन में दुविधा नहीं थी। डॉट बॉल की एक और समाप्ति। 3 गेंदें अभी तक फेंकी गई है। आकाश ने अभी तक खाता नहीं खोला है, और चंदू शेट्टी सर ने सही कहा था कंचन, थोड़ा सा वक्त लेते हैं और उसके बाद ऐसी शुरुआत देते हैं मानो कि जीत की तरफ ले जाने का प्रयास भी करेंगे, लेकिन फिलहाल अभी तक तो पकड़ा उनके खिलाफ गेंदबाज का भारी है। ये अपील हुई है, और इसी के साथ ये बड़ा झटका, आकाश तारेकर लौटेंगे मैदान से बाहर, और जैसे ही उनका विकेट मिला वो जश्न का माहौल, सेलिब्रेशन बिल्कुल आप देख सकते हैं। अंपायर का निर्णय आने से पहले उन्होंने क्रीज छोड़ी, ये होती है किसी भी खिलाड़ी की बिल्कुल पहचान, और खेल भावना बनाए रखते हुए मैदान छोड़ा और अंपायर के निर्णय का सम्मान किया, और इसी के साथ विकेट जाएगा आकाश मैदान से बाहर। ध्रुव थोड़े से नाराज है, आज पापा की इनिंग्स जरूर देखने के लिए मौजूद थे, स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं, और तब तक रिएक्शन रिप्ले में आकाश ने ये लीजिए, कैच जैसे पकड़ा अंपायर के निर्णय से पहले ही बाहर लौटे, और फिर ध्रुव आकाश तारेकर ये लीजिए थोड़े से नाराज नजर आते हुए। हालांकि एक पारी पापा की बड़ी नहीं हो तो क्या हुआ, आगे आकर बहुत पारियां पापा ने हमेशा दमदार बल्लेबाजी की, और एक साल तो मेरे ख्याल से जब पापा 0 पर आउट तो रोया था ये ध्रुव आकाश तारेकर, यानी कि अब पिछले ही साल पापा कहते हैं बेटा बड़ा नाम करेगा। देखिए सैंडी है उनके समेत। आकाश लौटेंगे मैदान से बाहर, कमबैक कर लिया है, 1 ही रन अभी तक इस ओवर से सिंगल आ चुका है अभिजीत जाधव के गेंदबाजी में।
9-10 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, 57 रनों की अभी भी आवश्यकता है। 26 गेंदें बची और 26 गेंदों में 57 रनों की आवश्यकता है। सोचो मत, शुरुआत करो, बताओ मत, करके दिखाओ और निश्चित तौर पर वादा मत, अपने आप को साबित करो, साबित करना पड़ेगा। प्रेम दमड़े को भी आज देख सकते हैं इन एक्शन में। बंगरपाड़ा टीम, ओले बंगरपाड़ा जीएस करत और चे ओले बंगरपाड़ा टीम की ओर से अब नए बल्लेबाज आइकॉन सुहास। तो हॉल क्या तो ऑन साइड में गेंद को ढकेला जरूर है, इसलिए भी डाउन की तरफ फील्डर आए उठाए, तब तक मात्र केवल एक सिंगल की मदद से रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर अभी तक 11 रन, एक विकेट के नुकसान पर। सागर है जिन्होंने काफी अच्छी शुरुआत दी अभी तक, वो व्यक्तिगत खेल रहे, टोटल 10 रन बनाकर उनका विकेट रहना इनकी टीम के लिए जरूरी होगा। खास करके सुहास आइकॉन जो खिलाड़ी है उनके ऊपर भी काफी बहुत सारी जिम्मेदारियां बनी रहेगी। कोटापा पीछे रखा, सिंगल भी वहां पर, विकेट कीपर दौड़ते हुए स्क्वायर लेग अंपायर की तरफ, एक रन जरूर पूरा दूसरे की कोशिश में थे लेकिन मना कर दिया है। क्या बॉलिंग हुई, एक बार जोरदार तालियां। सेकंड ओवर सिर्फ 3 रन, यानी कि पहले 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है स्वर्गीय पंडरी शेठ फड़के प्रतिष्ठान प्रियांशी एंड प्रियांक 11 ओवली टीम की 12, यानी कि जीतने के लिए 4 ओवर 24 गेंदे 55 रनों की जरूरत। दोनों भी टीमों की चर्चा करेंगे ना, कंचन भाई और राहुल हमारे साथ इस स्कोर जानकारी देते हुए कि पीछे पहले मैच में जब पहले इनिंग्स में जब बल्लेबाजी कर रही थी पोलादपुर टीम, तो उनकी भी स्थिति ठीक इसी तरह थी। आई थिंक उनके 11 बॉल में 6 ही बने थे, फिर एक छक्का आया, तो फिर 12 बॉल 12 बने, और यहां पर भी 2 ओवर में, यानी कि स्कोरिंग एनालिसिस देख सकते हैं बिल्कुल बराबर है। उनका भी एक विकेट गया था विनीत सतपाल का, और यहां पर भी एक विकेट आकाश तारेकर का गवा चुकी है। जो पसंद है वो हमेशा करते रहिए, हार और जीत दोनों एक जिंदगी के पहलू माने जाते हैं। तमाम दर्शक भी मैच का आनंद लेते हुए, लगभग यूट्यूब के जरिए भी लगभग 4,500-5 हजार दर्शक आनंद लेते हुए, और सचिन मोरे की चर्चा करेंगे ना कंचन पालकर, तो जरीमरी ढाबा के ओनर यानी कि युवराज मात्रे, उनकी टीम यानी कि मीत 11 नशीब भाई, उनकी टीम भी सूर्या मस्कर कप्तान है, वो टीम भी क्वालिफाई हो चुकी है, और सचिन मोरे के लिए बिल्कुल यहां पर सपोर्ट की स्टाफ में वो नजर आते हुए दर्शकों की भूमिका में स्वागत है आपका। तमाम दर्शक और प्रेक्षक, दर्शक ही हमेशा माए बाप रहते हैं, और जो वो रहते हैं तो खिलाड़ियों को एक नया योगदान मिलता है, पहचान हर एक खिलाड़ी के पास। मंगेश भाई गायकवाड़, आपका भी स्वागत है। गोल्डन मैन, उनकी भी काफी दमदार टूर्नामेंट हमें देखने को मिलती है ओले के मैदान के ऊपर, और ओले टीम के समर्थक भी काफी मात्रा में नजर आते हुए। 24 गेंदें जीतने के लिए चाहिए, अभी तक 55 रनों की आवश्यकता। मैच ऑन है दोनों भी टीमों के लिए, लेकिन आप रोल यही होगा कि सुहास पवार जो है वो कहां तक अपना रोल निभाएंगे। जहां तक सवाल है, सिद्धेश वास्कर गेंदबाजी में है बंगरपाड़ा के, बिल्कुल सामने ही गांव है बंगरपाड़ा, वहां से बिलोंग करते हैं और प्रैक्टिस भी शायद इसी मैदान के ऊपर करते हैं। टेप बॉल स्विंग, चलिए यहां पर सिद्धेश का इस्तेमाल किया गया है। स्विंग बॉल, पहली गेंद लेकर सिद्धेश वास्कर ऑफ स्टंप से बहुत बाहर है, वाइड बॉल का इशारा। पिछले मैच में भी शायद स्विंग बॉल का ओवर उन्होंने ही डाला था, और ये मैच में भी वही कर रहे हैं, तो शायद निश्चित तौर पर अपेक्षा है पोलादपुर टीम के कप्तान को एक ओवर जो है वो सफल निकाले, फेसर बने रहेगा, लेकिन नहीं चाहती कि एक ओवर अच्छा जाए, रन चाहिए ओवली टीम के लिए। मैच अभी भी बराबरी पर है, वाइड के साथ रन संख्या है 13। तो तेज तर्रार गेंद जरूर डाली थी, देख रहे सागर अंपायर की तरफ, लेकिन ये डॉट बॉल है। शानदार कमबैक, पिछले कुछ गेंदों के ऊपर नजर डालेंगे, कल्पेश मोहिते ने 3 गेंदें डॉट डाली ओवर में, फिर अभिजीत जाधव ने गेंदें डाली 2 डॉट 1 विकेट, यानी कि वो भी 3 गेंदें डॉट हुई, और सिद्धेश वास्कर की 1 गेंद डॉट, यानी कि कुल मिलाकर अब तक 7 गेंदें डॉट के लिए बल्लेबाजों ने। तेज तर्रार के साथ जरूर फेंकी हुई गेंद ऑफ स्टंप है, बाहर है, वहां से वाइड बॉल का इशारा, दूसरी वाइड आती हुई। अब तक पिछली 12 गेंदों में एक भी वाइड नहीं आई थी, लेकिन यहां से लगातार वाइड की बौछार हो रही है सिद्धेश की ओर से। एक बड़ा शॉट दबाव गेंदबाजों के ऊपर डाल सकता है, लेकिन दोनों भी टीमें को समर्थक खिलाड़ी यही चाहते होंगे कि ये मैच हमारी टीम जीते, यानी कि एक पोलादपुर है तो एक तरफ आप देख सकते हैं ओले। फाइट जारी है मैदान के अंदर, अभी भी सागर ने एक बल्ले से एक छक्का है, और थोड़ी सी धीमी गति की गेंद, बीट होते हुए बल्लेबाज, क्या कमाल की गेंदबाजी चल रही है। ऐसा लग रहा था कि यह 67 रनों का पीछा पहले 2-3 ओवर में कमबैक करेगी, लेकिन वहां से पोलादपुर टीम ने जो गेंदबाजी की है पहले 3 ओवर में, वो काफी लाजवाब गेंदबाजी।
जिन्हें तूफान पालने का शौक है, उसे आंधियों का कभी खौफ नहीं होता। अब यहां तक गेंदबाजों ने खौफ दिखाया अपने गेंदबाजी में, लेकिन बल्लेबाज अभी तक शांत है। एक छक्का आने के बाद फन उछलने नहीं दिया। इस बार भी एक और शानदार गेंदबाजी, डॉट बॉल की समाप्ति। कमबैक, सबसे बेहतर कमबैक। एक्शन रिप्ले आप देख सकते हैं। थोड़ी सी यहां पर स्लोवर वन गेंद, बल्ले के सामने से गेंद गुजरी। अगर एज लगता तो विकेट भी यहां पर जा सकती थी। बहुत सफल हुए और थोड़ी सी गेंद जरूर यहां पर बल्ले के करीब से गई। लगातार 3 डॉट बॉल और ये चौथा भी हो चुका है। बल्ले का अंदरूनी हिस्सा लेकर गेंद, विकेट कीपर के हाथों में कोई रन नहीं है। इसीलिए कहते हैं चंदू सर, जीवन एक चुनौतीपूर्ण खेल है जो हमें सीखने के लिए हमेशा निरंतर प्रयास करने देती है, और ये प्रयास, ये प्रेरणा निश्चित तौर पर करनी पड़ेगी। 20 गेंदें, 53, एक छक्का, चाहिए तो दबाव हट सकता है। बल्ला घुमाया, संपर्क हुआ नहीं। 5वीं डॉट बॉल की समाप्ति। स्वर्गीय पंडेरी शेठ प्रतिष्ठान प्रियांक एंड प्रियांश 11 ओले टीम की नैया बीच भंवर में फंस चुकी है, लेकिन कौन ऐसा माइका मांझा है जो अपनी डूबती हुई नैया को किनारे तक लाएगा? सवाल है सागर का, वो भी मार लेते हैं, लेकिन अब तक आइकॉन खिलाड़ी नॉन स्ट्राइक इन पर ही देख रहे हैं सिद्धेश की लाजवाब वापसी। एक और डॉट बॉल, लेकिन यहां से अंदरूनी हिस्सा लेकर गेंद विकेट कीपर के हाथों में। 2 रन, वो भी वाइड के, और 6 की 6 गेंदें डॉट बॉल प्लस विकेट। जोरदार तालियां सिद्धेश वास्कर। मायेचा पदर दिला या बघा MS05 कियाची गाडी आहे। 2354 जी कोणाची असेल, MS05 2354 जी कोणाची गाडी असेल त्यांना विनंती असेल आपण कृपया साईडला काढा। तुमच्यामुळे थोडीशी वाहतूक कोंडी झाली, ते आपण कृपया साईडला काढा। 3 ओवर का खेल समाप्त, रन बने सिर्फ और सिर्फ 14 रन, यानी कि 18 गेंदें। 18 गेंदों में चाहिए 53, लगभग 17 या 18 प्रति ओवर यहां पर चाहिए। संघर्ष प्रकृति का आमंत्रण होता है, जो उसे स्वीकार करता है वही आगे बढ़ जाता है। अब इस चुनौतियों को स्वीकारना पड़ेगा। मैदान के अंदर सचिन मोरे, स्वर्गीय पंडित शेठ फड़के प्रतिष्ठान प्रियांक एंड प्रियांश 11 टीम के कप्तान, कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, पिछले मैच में मैन ऑफ द मैच के हीरो बने थे, लेकिन अब जिम्मेदारियां बिल्कुल उनके कंधों के ऊपर नजर आई। सुहास पवार आइकॉन खिलाड़ी है जरूर, उनका भी बल्ला यहां पर चलना होगा। अभी तक 3 ओवर में पगड़ा काफी तगड़ा नजर आया। क्या खेल पलटेगा यहां से ओनली टीम के लिए, या फिर जो लगातार गेंदबाजी बरकरार हो रही है क्या वही गेंदबाजी रहेगी? बॉलिंग में परिवर्तन, दूर वाली छोर से अब नए गेंदबाज अभिजीत जाधव। एक सोच अच्छी है कि अभिजीत के द्वारा उनके ये दोनों ओवर समाप्त होने की तैयारी में है कप्तान, कि बाकी के जो बचे हुए 2 ओवर रहेंगे वहां पर उनके पास एक विकल्प है कि 2 ओवर डाल सकते हैं कल्पेश मोहिते, और बाकी अन्य बॉलर से गेंदबाजी कर सकते हैं। देखेंगे यहां पर कौन से वो आखिरी गेंदबाज 3 होंगे, जो 3 गेंदबाजों के ऊपर अब बहुत सारी जिम्मेदारियां बनी रहेगी। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन करना चाहेंगे लेफ्टी बल्लेबाज के खिलाफ। फिलहाल वाइड, माफ कीजिएगा, लॉन्ग ऑन 1 है, मिड विकेट है, स्क्वायर लेग है, लॉन्ग ऑफ 1 रखा है, डीप एक्स्ट्रा कवर 1 रखा है, थ्रू दी कवर से 1 रखा है, एक स्लीप रखी है। ये फील्ड की जमावट है, और सीली मिड ऑन की तरफ शायद एक खिलाड़ी मिड ऑन की तरफ माफ कीजिए तैयार है। ये थोड़ा सा फील्ड की सजावट करते हुए देखिए इस जाल में बुझाएंगे या फिर इस चक्रव्यूह को तोड़ना चाहेंगे। हाथ खोलने पड़ेंगे बल्लेबाजों को। तेज बॉल जरूर डाली थी, बल्ला घुमाया था, बल्ले और गेंद का संपर्क हुआ नहीं। डॉट बॉल की समाप्ति। बहुत सारी यहां पर बिंदी गेंदें आ चुकी है, केवल बिंदी गेंदें जो निकली है वहां पर सिंगल भी बढ़ते तो निश्चित तौर पर यहां पर एक रन भी आगे बढ़ते, लेकिन अब थोड़े से सपने जो है वो थोड़े से कहीं टूटेंगे या बरकरार रहेंगे। 17 गेंदें, 53 रनों की आवश्यकता है। 14 बने सिर्फ स्कोर कार्ड के ऊपर। एक बल्लेबाज को लगना पड़ेगा जो मोमेंटम बरकरार रखे। तेज बॉल डाली थी जरूर, लेकिन व्हाइट बॉल का इशारा है। विकेट कीपर कह रहे हैं कि उनके ये पांव पर लगी है, लेकिन लेग स्टंप से शायद बाहर। देखिए अगर कभी कभी होता है वाइड को बचाने के लिए अपील भी की जाती है, लेकिन आप अंपायर से जो बहस कर रहे हैं
ये अंपायर वही बता रहे। अगर आप हमसे बहस करने से पहले आपके पास जो रिव्यू दिया है उसका आप इस्तेमाल कीजिए। खाली फोकट आप हमसे बहस क्यों कर रहे हैं, यही कुछ अंपायर दर्शाते हुए, और सही है। यस, संदीप कदम पोलादपुर के रबर के गब्बर जाने जाते हैं और निश्चित तौर पर एक ताकतवर खिलाड़ी, बेहतरीन यहां पर उनका प्रदर्शन। और ये बढ़िया शॉट लपेट लिया है, एक बड़े शॉट की तलाश थी और सीधा डाउन द ग्राउंड खेला है, गेंद सीमा रेखा पार। ऐसा कड़क 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 बात है। बेहतरीन यहां पर छक्का, जो लक्ष्य में खो गया कंचन, समझो वो सफल हो गया। अब लक्ष्य में ही खोना पड़ेगा क्योंकि यहां पर बड़ा टारगेट है, बस 67 रनों का। रन बने 21, यानी कि 16 गेंदे, 16 गेंदों में चाहिए 46 रन। बारी बारी सबकी बारी, पहली तुम्हारी अब हमारी इस मैदान के अंदर, यानी कि पहली बारी गेंदबाजों की थी, आप शायद क्या बारी आएगी बल्लेबाजों की। यहां पर लपेट लिया है, एच एंड टेकन, बिग विकेट। जैसे छक्का आया फन उचला था, फन उचलने से पहले कुचल दिया। तू भारी का मी भारी। आता मैदानामध्ये फक्त तुम्हाला ही मॅचच भारी पाहायला मिळेल। बल्लेबाज होंगे आउट, जश्न का माहौल सेलिब्रेशन मनाते हुए। बैट्समैन सुहास बैक टू द पवेलियन। क्या बात है डीजे सैंडी, आपका सूरज आपका स्वागत करेंगे। तीनों के तीनों कैचेस पोलादपुर के रबर के गब्बर, यानी कि संदीप ने तीनों भी कैचेस पकड़े। क्या बेहतरीन यहां पर, और खास करके तारीफ करेंगे गेंदबाज अभिजीत जाधव की। कंचन एक छक्का आया सामने की तरफ थी, उसके बाद लेन थोड़ी सी पीछे रखी, हल्का सा ऑफ कटर डाला, बल्ले का बाहरी किनारा लगा। ये बहुत कुछ होता है क्रिकेट में, अगर आप सीधी गेंदें डालते हो तो थोड़ा सा परिवर्तन। हिंदुस्तान के रुद्र प्रताप सिंह यानी कि आरपी सिंह हर तरीके की गेंद जो है उनके वो अलग गेंदें डालने में हमेशा माहिर जाने जाते हैं, और ठीक ये कुछ बदलाव यहां पर नजर आया गेंदबाज अभिजीत जाधव की ओर से। एक और बल्ले का बाहरी किनारा जरूर लगा था, विकेट कीपर के पीछे। शॉट थर्ड मैन में आकाश की तरफ फील्डिंग खराब। चलिए आखिर के क्षणों में क्या रोक पाएंगे, दो पूरे हुए या तीसरे के लिए पलटे, क्या यह मौका बन सकता था। आई थिंक अगर गेंद पकड़ती है तो सचिन को लौटना पड़ सकता था। हिस्मत का साथ मिला, लेकिन चलिए आखिरकार कप्तान बचे, लेकिन कुणाल दौने को लौटना पड़ेगा। टोटल 2 रन, रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर अभी तक 23 रन, 67 का पीछा करना है, यानी कि आने वाली आप गेंदें बची है टोटल 14 गेंदें, और जीतने के लिए मेरे ख्याल से 44 रनों की अभी भी आवश्यकता है। मैच जरूर पूरी तरीके से घूम चुकी है, लेकिन जब तक कप्तान सचिन मैदान के अंदर है तब तक आशाएं उम्मीदें जरूर बनी रहेगी। अब नए बैट्समैन आएंगे बल्लेबाजी करने के लिए। तनवीर चौधरी बाबू मांडे 11 तलेगावाड़ी टीम का ये बिल्कुल खिलाड़ी है। जब भी ग्रामीण लॉर्ड्स खेला जाता है तो मेरे ख्याल से बाबू मांडे यानी कि सुप्रसिद्ध गायक, गीतकार, संगीतकार, उनके तालीम में पला हुआ यह खिलाड़ी, उनके टीम यानी कि बाबू मांडे 11 तलेगावाड़ी, हमेशा इस टीम खिलाड़ी को हमने खेलते हुए देखा है। लेकिन आप यहां पर जो पिछले मैच में आपने परफॉर्मेंस दिया था, बल्लेबाजी में अच्छा परफॉर्मेंस, गेंदबाजी में अच्छा टर्निंग पॉइंट ओवर हमने देखा, लेकिन यहां पर आप देख सकते हैं आपको यह परिस्थिति जो है, इन परिस्थिति से बाहर निकालना पड़ेगा। निश्चित तौर पर जिम्मेदारियां है। रिवर्स शॉट लगी तो आबाद, नहीं तो बर्बाद। कप्तान के बल्ले से गेंद सीमा पार, मच नीडेड बाउंड्री, 4 रन। डीजे आप देख सकते हैं हमारे बालकृष्ण, मामा काशीनाथ भगत, शिलगर,
शिलगर क्रिकेट के लिए हमेशा दमदार योगदान उनका रह चुका है। मामा आपका भी स्वागत करेंगे, वो भी मैच का आनंद लेते हुए आपका भी स्वागत है। मस्ट बाउंड्री चौका मिला, चौकों के साथ यहां पर थोड़ी सी आशाएं उम्मीदें बरकरार रहेगी ओवली टीम की। तेज बल्ला जरूर घुमाया था, बीट किया वहां पर, डॉट बॉल की समाप्ति और इसी के साथ देखते देखते ओवर नंबर 14 भी समाप्त हो चुका है और 4 ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं 27-27, यानी कि 12 गेंदे और 12 गेंदों में 40 रनों की आवश्यकता। क्या रायगड ठाणा, आपण आम्ही नेहमीच पाहत असतो, रायगड ठाण्यात सातारा पुण्यात सुसाट सुटलाय बादल, कोण? पंढरी शेठचा बादल। क्या इस मैदान के अंदर सचिन मोरे का तूफान आएगा? क्या देखने को मिलेगा? चलिए ये चक्री हमने देखी डीजे सूरज की, क्या इस मैदान के अंदर चक्री हमें जरूर देखने को मिलेगी? एआर एंटरप्राइजेस के सर्वे सर्वा सोनारी के मैदान के ऊपर, यानी कि महेश दादा कडू, इनकी वो रायगढ़ प्रीमियर लीग का शानदार आयोजन हमें देखने को मिला और उस आयोजन में अनूप शेठ पाटिल एआर एंटरप्राइजेस के सर्वे सर्वा, उनकी टीम रनर अप रही, मोठ्या कप्तान थे और अनूप शेठ इनका जन्मदिन है। अनूप शेठ एआर एंटरप्राइज आपको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं, ना कभी मिटा है ना कभी मिटने देगा, एआर एंटरप्राइजेस नाम हमेशा बरकरार रहेगा। अनूप शेठ आपको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं। ओह, खींचने का प्रयास जरूर किया था, 12 में चाहिए थे 40, एक गेंद माइनस कीजिए। अब यहां पर आप देख सकते हैं 11 गेंदे 40, हर एक गेंद इंपॉर्टेंट है। तनवीर चौधरी पहली गेंद डॉट खेलते हुए, बाबू मांडे 11 तलेगाववाड़ी ग्रामीण से बिलोंग करता है ये खिलाड़ी, अब रायगढ़ प्रीमियर लीग खेल रहा है। ओ सामने थी ये गेंद, पूरी तरीके से फिट होते हुए एक रन वहां पर मिलेगा। कप्तान तो यही चाहते हो कि बस आप यहां पर सिंगल से ही भरोसा कीजिए, तो आप कीजिए, मुझे तो ये सिंगल डबल नहीं चाहिए, चौके छक्के बच चाहिए। और इसी के साथ ही आप देख सकते हैं ये पूरी तरीके से स्ट्राइक अपने पास रखते हुए 40 प्लस का भी यहां पर काफी अच्छे मैचेस हमें देखने को मिलते हैं कंचन, और खास करके 40 प्लस की चर्चा करेंगे तो हमारे एकनाथ पाटिल साहब वावंजे एक ताकतवर खिलाड़ी है, आपका भी स्वागत करेंगे। बहुत सारे दर्शक पूरी तरफ चारों तरफ से दर्शकों की तादाद नजर आती हुई। 10 गेंदें 39 की आवश्यकता, ये ओवर कम से कम 20 का चाहिए तभी कमबैक हो सकता है। गेंदबाज कल्पेश उठाया जरूर, हवा में लहरती हुई गेंद सीधा वाइड स्ट्रॉन्ग ऑन के ऊपर से कॉम बॉक्स में गेंद सीमा पार, दैट्स अ मच नीडेड सिक्सर। थैंक यू डीजे। सम्मानीय संजय जादव साहब रोहा, इनका भी आगमन हो चुका है। रोहा मानगांव संजय जादव साहब आइए मंच के ऊपर, आपका भी स्वागत है। ये छक्का है जो यहां पर क्या जीत की तरफ ले जाएगा या फिर कल्पेश मोहिते रोकना चाहेंगे। सचिन मोरे 3 गेंदे 10, कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, 9 गेंदे 33 की आवश्यकता। बहुत कुछ इंपॉर्टेंट रहेगा इन 3 गेंदों के ऊपर। क्या ये बल्लेबाज धारता रहेगा लगातार? गेंदबाज राउंड द विकेट से, तो इस बार सामने की तरफ जरूर खेलने का प्रयास किया था, मिडान की तरफ फील्डर खुद गेंदबाज आ रहे, लॉन्ग ऑन के खिलाड़ी सीधे चाहे उठाए, दूसरा रन जोखिम भरा है, लेकिन विकेट कीपर अगर ठीक तरीके से गेंद पकड़ते और सामने सिद्धेश ने भी गेंद पकड़ा, अगर थ्रो ठीक जाता तो निश्चित तौर पर यहां पर जरूर विकेट जा सकती थी। लेकिन ध्रुव आकाश तारेकर खुश है कि उनके कप्तान के विकेट यहां पर महफूज रहा, सुरक्षित रहा, 2 रन तेजी से पूरे, क्योंकि उन्हें भी उम्मीदें अभी भी कायम है। संजय जादव साहब आइए, आपका स्वागत है। रोहा मानगांव से बिलोंग करते हैं, रायगढ़ प्रीमियर लीग में आपका स्वागत है। 8 गेंदे 31 रनों की आवश्यकता, 8 गेंदे 31। क्या मैच चल रही है? मैच अभी तक छोड़ा नहीं है दोनों भी टीमों ने। टप्पा जरूर पीछे रखा था, ऑफ स्टंप से बाहर जाने वाली गेंद, अंपायर का फाइट बॉल कॉल और अंपायर के निर्णय को शायद चैलेंज करना चाहते हैं फील्डिंग टीम, जो उनके पास रिव्यू है और डीआरएस का इस्तेमाल यहां पर करना चाहेगी। चलिए, अंपायर कॉल है व्हाइट बॉल और इस निर्णय को चैलेंज किया है। डिसीजन रिव्यू सिस्टम कंट्रोल रूम में जरूर चेक किया जाएगा। अमोल जी काले सर वहां पर मौजूद है, उनके निर्णय की प्रतीक्षा करेंगे, फिर ऑन फील्ड अंपायर निर्णय जरूर पहुंचाएंगे। यहां पर वाइड है या डॉट बॉल है। दर्पण भाई, इनका भी आगमन हो चुका है, स्वागत है आपका भी।
बहुत ही इंपॉर्टेंट डिसीजन दोनों भी टीमों के लिए काफी महत्वपूर्ण होगा। वाइड है तो खुश रहेगी ओले, डॉट बॉल रहेगी तो पोलादपुर खुश रहेगी। लेकिन क्या निर्णय, सभी की निगाहें यहां पर कंट्रोल रूम पर लगी है, अंपायरों के ऊपर लगी है। देखेंगे क्या निर्णय रहेगा। यस अंपायर, इट्स अ फेयर डिलीवरी, सही रिव्यू यहां पर लिया है, शायद यही कह रहे होंगे। थर्ड अंपायर का डिसीजन है कि यह फेयर डिलीवरी, तो यहां पर डिसीजन वापस लेना पड़ेगा ऑन फील्ड अंपायर को। थर्ड अंपायर डिसीजन, इट्स अ फेयर डिलीवरी, रिव्यू बरकरार रहेगा। 7 गेंदें 31, एक छक्का आएगा तो मैच बना रहेगा। और इसके लिए क्या कोशिश जारी रहेगी मैदान के अंदर। बल्ला जोर से घुमाया, संपर्क नहीं है, सीधी स्टंप से गेंद गुजरती हुई। लेकिन इस बार चलिए बैट्समैन रिव्यू लेना चाहेंगे आप। देखेंगे यहां पर, चलिए देखेंगे यहां पर फिर से एक बार चैलेंज किया गया है। अब इस बार बैटिंग टीम ने तीसरे अंपायर के निर्णय की फिर से एक बार प्रतीक्षा करेंगे। एक एक बॉल बहुत ही इंपॉर्टेंट है दोनों भी टीमों के लिए। 31 रनों की आवश्यकता है। चलिए ये भी फेयर बॉल है, यानी कि डॉट बॉल की समाप्ति। जो एक रिव्यू था वो लेना चाहते हैं यहां पर सचिन मौर्य, लिया उन्होंने और वो भी गवाया। अब 6 गेंदें 5 छक्के, क्या ऐतिहासिक रिकॉर्ड बनेगा इस मैदान पर। छह गेंदे और 31 रन, 5 छक्के भी मारते हैं तो फिर 30 बनेंगे। और आखिरी एक गेंद के ऊपर सिंगल तो जरूर आपको निकालनी ही पड़ेगी। फिर नहीं निकालते तो मैच सुपर ओवर। लेकिन 31 रन होंगे या नहीं होंगे ये जरूर हम देखेंगे। फिलहाल क्या जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन हर एक गेंदबाज ने किया है। पहले ओवर कल्पेश मोहिते ने फेंकी, पहली गेंद 2, उसके बाद छक्का। 2 गेंदों में 8 आने के बाद उसके बाद केवल 4 गेंदों में उन्होंने 1 ही रन खर्च की। और अभिजीत यादव, यानी कि टोटल 9 मिले कल्पेश के ओवर में। अभिजीत यादव के 3 रन मिले 1 ओवर में। तीसरे ओवर में सिद्धेश ने रन दिए सिर्फ 2 और अभिजीत यादव ने सेकंड स्पेल में रन दिए 13। कल्पेश मोहिते ने अपने सेकंड स्पेल में रन दिए 9। यानी कि आखिरी ओवर जो गेंदबाज आ चुके गेंदबाजी के लिए, छठा ओवर, इट्स वेरी इंपॉर्टेंट। 6 गेंदे 31 रन। तनवीर चौधरी स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है। दोनों भी यंगस्टर है, अपकमिंग यंगस्टर। एक खिलाड़ी को अपना भवितव्य बनाना है, यहां से रन बनाएंगे तो हीरो। आर्यन बॉलिंग मार पर राइट आर्म ओवर द विकेट से मारा करेंगे। सामने बल्लेबाज तनवीर, 2 यंगस्टर खिलाड़ी। 9 स्ट्राइक एंड पर कप्तान है जो पूरी उम्मीद के साथ बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन उन्हें भी थोड़ा सा रोका गया। वो भी डॉट बॉल खेले जिसका फायदा जरूर मिला। पहली गेंद लॉफ्ट हिट करने का प्रयास लॉन्ग ऑफ की तरफ, मात्र केवल सिंगल ही लेना चाहेगा। अब यहां से 5 गेंदें और 5 छक्कों की जरूरत है, यानी कि 30 रनों की महज आवश्यकता। आर्यन गेंदबाजी के मार्ग पर। अभी पालकर, रोहा जावली, पोलादपुर जावली, यानी कि हमारे कांचन पालकर यहां पर एक स्कोरर है केवल एक। और नीचे तौर पर गेंदबाज आर्यन पालकर, जावली, पोलादपुर जावली से बिलोंग करते हैं। तो लाइन थोड़ी सी पीछे रखी, 1 बाउंस फॉर दी ओवर। और व्हाइट बॉल का इशारा अंपायर का, तुरंत निर्णय को यहां पर चैलेंज किया है। आइए थर्ड अंपायर अमोल काली जी सर। चलिए लगातार ये मैच में बहुत कुछ, सिर्फ फील्डिंग वही रखिए क्योंकि समय मत ज्यादा लीजिए, निर्णय की प्रतीक्षा जरूर करेंगे वहां पर। आज का ये तीसरा मैच है विनर वर्सेस विनर्स, जो 2 मैच जीतेगा। व्हाइट बॉल कॉल, थर्ड अंपायर डिसीजन। चलिए यहां पर एक बाउंस का इशारा भी वहां पर दिया है। जो टीम 2 मैचेस जीतेगी वो सीधा सुपर 16 में क्वालिफाई करेगी। और ये मैच जो हारेगी उसे मात्र रुकना है आखिरी मैच खेलने के लिए। लूजर वर्सेस लूजर जो मैच होगा उसमें से जो जीतेगा वो उन्हीं के खिलाफ आज के दिन का आखिरी मैच खेलेगी सुपर 16 के क्वालिफायर के लिए। उठाने का प्रयास तो किया, बहुत ऊपर तक गई है गेंद। फील्डर 3 गेंद के नीचे आते हुए, लेकिन कैच भी नहीं पकड़ेंगे तो कोई तकलीफ ही नहीं होगी। महफूज तो मैच फिलहाल सुरक्षित जा चुकी है ये 2 रनों के साथ।
क्योंकि अब 4 गेंदें और 4 गेंदों में चाहिए 27 की आवश्यकता। थोड़ा सा खराब परफॉर्मेंस रहा बल्लेबाजी में, आकाश शून्य के ऊपर लौटे, ये थोड़ा सा प्लस पॉइंट रहा पोलादपुर टीम को। उसके बाद सुहास पवार ने एक छक्का जरूर मारा, आइकॉन खिलाड़ी वो जल्दी आउट हुए, वो प्लस पॉइंट रहा पोलादपुर टीम को। और खास करके सिद्धेश वास्कर का जो टर्निंग पॉइंट ओवर था स्विंग बॉल का, वहां पर सिर्फ 2 ही रन मिले। पिछले मैच में भी कुछ इसी तरीके से देखने को मिला था। चलिए शॉर्ट स्क्वायर लेग अंपायर के बगल में से गेंद को निकाला जरूर डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, लंबे समय के बाद गेंद सीमा रेखा के पार जाती हुई 4 रनों के लिए, लेकिन अब कोई फायदा नहीं है। शुरुआत ही अगर ताबड़तोड़ होती तो निश्चित तौर पर यह नौबत आखिरी ओवर में नहीं आती। फिर भी आखिरी सांस तक लड़ रहे, और ये लीजिए संदीप कदम यानी कि रबर का गब्बर, क्या बेहतरीन विकेट कीपिंग। 3 कैचेस उन्होंने पकड़े, तीनों भी इंपॉर्टेंट कैचेस। मेरे ख्याल से सागर का, सुहास पवार का और आकाश तारेकर, तीनों महानतम बल्लेबाजों के कैचेस उन्होंने बेहतरीन तरीके से पकड़े। प्रयास जारी है, अंत समय में प्रयास जारी है, एक बिग हिट के सीमा पर 6 रन। राइगर प्रीमियर लीग, राइगर प्रीमियर लीग, राइगर प्रीमियर लीग, राइगर प्रीमियर लीग। 50 रन स्कोर कार्ड के ऊपर जिस टीम ने रिकॉर्ड किया था रायगढ़ प्रीमियर लीग में कंचन, वो है ओवले, जो 72 का रन बचाया था, और उन्हीं के खिलाफ अब 67 का रन बचाने में एक सक्षमता दिखा रही है ज्योति एंटरप्राइजेस पोलादपुर। और चलिए इसी के साथ डॉट बॉल, यानी कि आखिरी एक गेंद बची है, और एक गेंद में आप चाहिए 17 रनों की बड़े अंतर से, बड़े मार्जिन से जीत के कगार पर यहां पर नजर आती हुई। और पोलादपुर के समर्थक ज्योति एंटरप्राइजेस पोलादपुर के समर्थक बहुत यहां पर खुश नजर आते हुए। आखिरी गेंद भी यहां पर डॉट नजर आती हुई, और इसी के साथ आज के दिन में सुपर 16 में क्वालिफाई कर चुकी है टीम ज्योति एंटरप्राइजेस पोलादपुर। अभिनंदन नीलेश दादा, सुपर 16 में आपकी टीम क्वालिफाई हो चुकी है। और जो लूजर टीम है प्रशांत भाई, आपको एक मैच इंपॉर्टेंट होगा, यानी कि लूजर वर्सेस लूजर्स, उनमें से जो जीतेगा वो आपके खिलाफ आज का आखिरी मैच खेलेगा, और वो सुपर 16 में एक टीम हमें नजर आएगी। फिलहाल स्कोरिंग एनालिसिस में नजर डालेंगे। पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए 66 बनाए ज्योति एंटरप्राइजेस पोलादपुर टीम ने, और 67 का पीछे